Yes, I have circulated a detailed biodata of Atre sir, and if we go through the biodata, you will understand what a great personality we have today amongst us. He has been, in fact, a very good friend of mine since last few months. In fact, गोव्याला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानी एक क्लेपचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून काही आपले यंगस्टर्स देखील आले होते आणि या क्लेपच्या कार्यक्रमामध्ये अत्रे सरांचं मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या विषयावरती एक सुंदर लेक्चर झालं आणि त्या लेक्चरमध्ये मला देखील पार्टिसिपेट करण्याची एक संधी मिळाली. फॉर दॅट मॅटर अत्रे सरांना काही प्रश्न विचारण्याची मला संधी मिळाली आणि त्याच वेळी मी असं ठरवलं होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंग म्हणा सिनियर लॉयर्सना देखील अशा प्रकारे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स संदर्भात माहिती मिळणं, एखादं लेक्चर होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी आपल्याला पहिली संधी मिळेल त्यावेळी आपण अत्रे सरना बोलवायचं. आपल्याला फिजिकली एका कार्यक्रमात बोलवायचं होतं, परंतु अनायसे हा लॉकडाऊन झाल्यामुळे आपण ही वेबिनार सिरीज चालू केलेली आहे आणि या वेबिनार सिरीज मध्ये आपण आज अत्रे सरना बोलवलेलं आहे. अत्रे सर, मी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर या ठिकाणी वतीने मनापासून स्वागत करतो. इथे फॉर्मॅलिटी म्हणून नाही तर अतिशय मनापासून आम्ही आपल्या सर्व तुमचं स्वागत करतो आणि मी आपल्याला विनंती करतो की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या विषयावरती हा एक अतिशय क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे की क्रॉस एक्झामिनेशन काय घ्यायची असते मेडिकल ऑफिसरची, कशा पद्धतीने घ्यायची असते. सरकारी वकील जे आमचे मित्र याच्यामध्ये पार्टिसिपेट असतील त्यांना प्रश्न असतो की कसा पद्धतीने एव्हिडन्स लीड करायचा. तर या विषयावरती आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि सर, यानंतर माझा देखील फोन मी म्यूटवर टाकतो जेणेकरून आपलं लेक्चर हे अतिशय स्मूथली होऊ शकेल. सर, प्लीज कॅरी ऑन. थँक्यू. संग्राम, सगळ्यांना म्यूट वरती टाक. होस्ट ऑल म्यूट करून टाका. सगळ्यांना म्यूट केलं, तू म्यूट होऊन जा. यस, ओके. अत्रे सर, प्लीज गो अहेड. हो हो हो, ठीक आहे. नमस्कार. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जी आता नावं घेतली त्या सगळ्या ठिकाणच्या माझ्या वकील बंधू भगिनींना नमस्कार. भगिनी किती आहेत मला कल्पना नाही, आहे तसं गृहीत धरून मी नमस्कार करतो. मला जो विषय सांगितलेला आहे तो मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा विषय आहे. जसं आता देसाई साहेबांनी सांगितलं की या विषयावरती गोव्याला त्यांची आणि माझी आधीच एकदा भेट होऊन गेलेली होती आणि तिथे जे काही झालं होतं त्यावरून एक गोष्ट लक्षात आली होती, आमच्या दोघांच्या लक्षात आली होती की खरं सांगायचं झालं तर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा विषय त्याची व्याप्ती एवढी आहे की एखाद्या कुठल्या तरी लेक्चरमध्ये तो पूर्णपणे समजून घेणं हे अवघड आहे. तसं पण नाईलाज आहे. त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये फार म्हणजे फारच थोड्या ठिकाणी लॉ कॉलेजेसमध्ये हा विषय हा अभ्यासक्रमामध्ये असलेला विषय आहे, म्हणजे नाहीच आहे बहुतेक ठिकाणी. आणि त्याच्यामुळे होतंय असं की या विषयाबाबत अनेक वेळेला तोंड ओळख सुद्धा आपली नसते. म्हणजे विशेषतः जे नुकतेच वकील होऊन प्रॅक्टिस करायला आलेली मंडळी आहेत त्यांना तर हा विषय हा ऐकून जो काय माहिती आहे तेवढाच माहिती असतो. कारण त्याचे कुठलेही अधिकृत अभ्यासक्रम नाही, त्याचं कुठलंही प्रमाणित पुस्तक नाही, काहीच. आणि त्याचा परिणाम असा आहे की असा आहे की निदान काही त्याच्यातल्या प्राथमिक गोष्टी तरी आपल्याला सगळ्या वकील मंडळींना माहिती पाहिजे. आता आवाज येतो सगळ्यांना असं गृहीत करतो मी, नसेल तर तसं कळवा. तर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या शब्दामध्ये दोन वेगवेगळ्या मेडिकल आणि ज्युरिस्प्रुडन्स यालाच फॉरेन्सिक मेडिसिन असंही म्हणतात. आता या दोन्हीकडं या शब्दांचा जर अर्थ आपण पाहिला तर तो काय आहे? तोच अर्थ असा की काही मुद्दे त्याच्यातले काही भाग हा वैद्यकशास्त्राशी संबंधित आणि काही भाग हा न्यायशास्त्राशी संबंधित असं एकत्रित करून असे धागे, दोन्हीकडचे धागे एकत्र करून हा पट विणलेला आहे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा. म्हणजेच हा विषय हा
डॉक्टरांना आणि वकिलांना अशा दोघांनाही उपयोगी असणारा विषय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला विचार करावा लागेल. एखादी मीटिंग किंवा एखादा वेबिनार असा असू शकतो की ज्याच्यामध्ये वकीलही आहेत आणि डॉक्टरही आहेत. जर समजा तसं असतं तर मग थोडासा प्रश्न असा पडतो की डॉक्टर मंडळींना आपल्या क्षेत्रातल्या अगदी प्राथमिक गोष्टींची सुद्धा माहिती असेलच अशातला भाग नाही. मग तेही त्यांना सांगणं आवश्यक पडतं. आणि सगळे डॉक्टर आहेत, वकील कुणीच नाही आहेत असं जर असेल तर वैद्यकशास्त्राशी संबंधित ज्या काही अगदी प्राथमिक गोष्टी आहेत, माणसाच्या शरीरात हाडं किती, कुठल्या हाडाला काय म्हणतात, यासारख्या गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं नाही, कारण त्यांना ते त्यांच्या अभ्यासक्रमात आधीपासून असतं. आपल्याला आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपण सगळे वकील मंडळी आहोत, त्यामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. म्हणजेच थोडक्यात काय की कोर्टामध्ये साक्षीदार कसा येतो, त्याची साक्ष कशी घेतली जाते, का घेतली जाते, कोरॉबोरेशन म्हणजे काय, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत या आपल्याला आधीपासूनच माहिती आहेत, त्या आता परत काही सांगण्याची गरज नाही. आपल्यापैकी त्याच्यामुळे जवळजवळ सगळ्यांना हे माहिती असेल की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा विषय कायद्याच्या कोणत्या कलमाशी संबंधित आहे, तर तो सेक्शन 45 एव्हिडन्स ऍक्टशी संबंधित आहे. ओपिनियन एव्हिडन्स, रेलेव्हन्सी ऑफ ओपिनियन, मताचा पुरावा. एखादी गोष्ट डोळ्याने बघणं आणि एखाद्या गोष्टीच्या आधारावरती एखाद्या गोष्टीवरती आपलं मत व्यक्त करणं, त्यातला मताचा हा पुरावा आहे. पण त्याचं महत्व काय? तर महत्व असं आहे की आपल्या क्षेत्रामध्ये, वकिली क्षेत्रामध्ये, न्यायाच्या क्षेत्रामध्ये एक मोठी मजेशीर गोष्ट अशी आहे की आपल्याला कोणताही विषय वर्ज्य ठेवून चालत नाही. याचं कारण असं आहे की दोन व्यक्तींमध्ये वाद, डिस्प्यूट किंवा मारामारी काही हे कोणत्याही विषयावरून होऊ शकतं, अक्षरशः कुठल्याही. आणि आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य असल्यामुळे अशा तऱ्हेचा कोणताही वाद जर उत्पन्न झाला तर तो वाद निपटवण्याची जी प्रक्रिया आहे ती शेवटी कायद्यामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला कायदेशीर प्रक्रियेतनंच त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो. म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये तुम्हाला कोर्टापर्यंत, न्यायालयापर्यंत यावंच लागतं. आता न्यायालयामध्ये वकील, न्यायाधीश ही जी काही सगळी मंडळी असतात, या सगळ्या मंडळींना प्रत्येक क्षेत्रातली सगळी माहिती असणं हे अपेक्षितही नाही आणि ते शक्यही नाहीये. मग अशा वेळेला काय महत्वाचं असतं, तर वकिलांनी किंवा न्यायाधीशाने त्या त्या क्षेत्रातल्या ज्या तज्ञ व्यक्ती आहेत त्या तज्ञ व्यक्तींना साक्षीदार म्हणून बोलवून त्यांच्याकडून ती माहिती जेवढी विषयाशी संबंधित आहे तेवढी घ्यायची आणि मग त्या माहितीच्या आधारावरती आपला काय निर्णय असेल तो द्यायचा. याच दृष्टिकोनातून मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या विषयाचं महत्व आहे. बऱ्याच वेळेला आपल्यापैकी अनेकांचा असा एक समज झालेला असतो की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हे म्हणजे बहुतेक खून खटले वगैरे जर असतील त्याच्यामध्येच लागू पडणारी गोष्ट आहे किंवा त्याच्यामध्येच उपयुक्त असणारी गोष्ट आहे, एरवी काही त्याचा फारसा उपयोग नाही. तर तसं नाहीये. हे बरोबर आहे की फौजदारी खटल्यांमध्ये आणि त्याच्यातही ज्याच्यामध्ये मृत्यू आहे अशा खटल्यांमध्ये मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा संबंध जास्त येतो. पण त्याचा अर्थ असा नाही की फक्त तेवढाच मुद्दा आहे. कारण इतरही अनेक मुद्दे असे आहेत की ज्या मुद्द्यांवरती न्यायालयात जायची वेळ तर येते आपल्यावर, पण न्यायालयामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांचं मत त्या विषयावर काय आहे, वैद्यकशास्त्राचं मत काय आहे, हे माहिती करून घेणं आवश्यक असतं. म्हणूनच आपल्याला मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स मुळात कशासाठी, का, या प्रश्नाचं उत्तर आधी स्वतःला देऊन घेणं आवश्यक आहे. मी जसं मगाशी आपल्याला सांगितलं की हा विषय अभ्यासक्रमामध्येच मुळात नसल्यामुळे त्याला कुठलाही एक प्रमाणित अभ्यासक्रम असा नाहीये की हे चॅप्टर 1 मध्ये असं आहे, चॅप्टर 2 मध्ये असं आहे, चॅप्टर 3 मध्ये तसं आहे, असं नाहीये. मग परिणाम त्याचा असा आहे की आपल्याला हे ठरवून घ्यावं लागणार आहे की कशाला महत्व द्यायचं आणि कशाला द्यायचं नाही. तर त्याच्यात सुरुवात आपण इथून करणं आवश्यक आहे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सची, की मुळात मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स न्यायालयामध्ये आपल्याला कशासाठी उपयोगी पडतो, का शिकायचा आपण तो. एक लक्षात घ्यावं की कोणताही डॉक्टर हा न्यायालयामध्ये दोन वेगवेगळ्या कारणांनी येऊ शकतो. एक म्हणजे त्या डॉक्टरने
त्याच्या व्यवसायामध्ये किंवा डॉक्टर म्हणून काम करत असताना काहीतरी चुकीचं केलं असेल, काहीतरी अयोग्य गोष्ट केली, हलगर्जीपणा केला, निष्काळजीपणा केला, जी सगळ्यात जास्त प्रकरणं दिसून येतात, तर त्याला कोर्टात यावं लागेल. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आरोपी किंवा प्रतिवादी या नात्याने कोर्टात यावं लागेल. किंवा दुसऱ्या कोणातरी दोघांचा वाद चालू आहे, त्या वादामध्ये कोणता तरी एक असा मुद्दा आहे की जो मुद्दा वैद्यकशास्त्राशी संबंधित आहे आणि म्हणून त्या मुद्द्यावरती तज्ञ म्हणून आपलं मत सांगण्यासाठी त्याला कोर्टात यावं लागेल. इथे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स आणि मेडिकल निग्लिजन्स या दोन शब्दांमधला फरक हा आपण आधी विचारात घेतला पाहिजे. अनेक वेळेला असं वाटतं की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे मला एक अनुभव आला की कंझ्युमर कोर्टामधले माझे मित्र आहेत कंझ्युमर कोर्टामध्ये असलेले, त्यांनी मला सांगितलं की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स तुम्ही आम्हाला सांगा. म्हटलं तुम्ही कशाच्या दृष्टिकोनातून सांगता आहात ते मला आधी सांगा. नाही म्हणा, ते मेडिकल निग्लिजन्स आमच्याकडे खूप कामं येतात, त्यावेळेला आम्हाला उपयोगी पडेल. आता याच्यामध्ये मुख्य प्रश्न असा आहे की निग्लिजन्स कशाला म्हणायचं, कशाला नाही म्हणायचं, हा जो काय सगळा भाग आहे हा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा तसा अर्थार्थी सरळ काही त्याचा संबंध नाही. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हे मुळामध्ये डॉक्टर साक्षीदार म्हणून जेव्हा येणार आहे, त्या साक्षीदार म्हणून येत असलेल्या डॉक्टरच्या दृष्टिकोनातून हा विषय आपण बघतो आहोत. मग मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा सुरुवात किंवा त्याची पहिली गरज ही कशी पडत असते हे आपण बघू. तर वैद्यकशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांच्या पैकी ज्या शाखेमधल्या त्या तज्ञाने एखाद्या व्यक्तीला, जिवंत व्यक्ती किंवा मृत व्यक्ती असं तपासलेलं असेल, त्या तपासणीच्या आधारावरती त्या डॉक्टरांना न्यायालयामध्ये पुढं मागे यावं लागतं की जिथे आपला संबंध जास्त येतो. आपण ज्या वेळेला खटले चालवतो, वकील मंडळी जेव्हा खटले चालवतात, तेव्हा आपण बघितलं असेल की बऱ्याच वेळेला, म्हणजे जो अनुभव मी स्वतः काही वेळेला घेतलेला आहे म्हणून त्याच्या आधारावर सांगतो की डॉक्टर साक्षीदार म्हणून येतात, पिंजऱ्यात उभे राहतात, त्यांना प्रश्न विचारले जातात. जे कोण बोलवणारे म्हणजे सरकारी वकील असतील किंवा फिर्यादीचे वकील असतील, आणि नंतर उलट तपासणी. दोन्ही प्रश्न विचारल्यानंतर किंवा विचारणं चालू असताना असं उघडपणे आपल्याला जाणवतं की त्या वकील साहेबांना आपण हा प्रश्न कशासाठी विचारतो आहोत मुळात हे लक्षात नसतं. ते त्यामागचा त्याचा उद्देश काय. तेव्हा मला असं वाटतं की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास करताना सर्वप्रथम आपण हे विचारात घेतलं पाहिजे की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सची माहिती घेऊन आपल्याला शेवटी करायचंय काय. तर कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये साक्षीदार म्हणून जेव्हा एखादे डॉक्टर येतील, त्या डॉक्टरांना आपल्याला प्रश्न विचारायचे, एकतर सरतपासणी किंवा उलट तपासणी. तेव्हा सरतपासणी जे घेणार असतील त्या सरकारी वकिलांना किंवा त्या वकिलांना हे माहिती पाहिजे की आपण तोंडून काय साबित करून घ्यायचं आणि का. वकिलांना हे माहिती पाहिजे की उलट तपासणी करताना आपण जे काही वेडेवाकडे प्रश्न विचारतो आहोत, उलट सुलट प्रश्न विचारतो आहोत, त्यामागे आपला नक्की उद्देश काय आहे. केवळ तुम्ही एक साधारणपणे वैद्यकशास्त्राशी संबंधित 8-10 गोष्टी माहिती करून घेतलेल्या आहेत की असं असं घडतं, ते सगळेच्या सगळे एक गठ्ठा प्रश्न, ठोक प्रश्न प्रत्येक डॉक्टरांना विचारायचे, असं करून चालणार नाही. कारण त्या सगळ्यात तुम्ही का प्रश्न विचारता आहात याचं उत्तर तुम्हाला स्वतःला जोपर्यंत माहिती नसतं तोपर्यंत तुम्ही ते न्यायाधीशांना काय पटवून देणार. तेव्हा सर्वप्रथम कोणत्याही वकिलाने मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा विचार करताना किंवा अभ्यास करताना आपण या विषयाशी संबंधित प्रश्न जेव्हा डॉक्टरांना विचारणार आहोत तेव्हा त्यामागे आपल्याला काय पाहिजे आहे याचा आधी विचार करायला पाहिजे आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. तेव्हा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या विषयाबाबत ज्या वेळेला आपण अभ्यास करू त्या अभ्यासामध्ये
मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा उद्देश काय याचा विचार कुणीही सगळ्यात आधी करणं माझ्या मते आवश्यक आहे. मला हे सांगताना काही विशेष फार आनंद होत नाही, पण बऱ्याच वेळेला असं दिसतं की डॉक्टर साहेबांना विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांच्याकडून साबित करून घेतलेली त्यांनी साबित केलेले दस्तऐवज म्हणजे पोस्टमॉर्टम नोट्स असतील किंवा इंजरी सर्टिफिकेट्स असेल, आणखीन काही असेल, हे जे सगळे आहेत हे अत्यंत कॅज्युअली, आपण ज्याला मराठीत पाट्या टाकणं म्हणतो, अशा पद्धतीने ते प्रश्न विचारले जातात, उत्तरं येतात आणि ती पुढे जातात. आता पोस्टमॉर्टम नोट्स या विषयाकडे आपण नंतर वळूच, पण बहुतेकांना ते माहिती असेल म्हणून मी सांगतो थोडक्यात त्याच्याबद्दल, की असं अनेकदा मी पाहिलंय की पोस्टमॉर्टम नोटचा विषय आला की कोर्टामध्ये त्या पोस्टमॉर्टम नोट ज्यांनी तयार केल्या, म्हणजे पोस्टमॉर्टम ज्यांनी केलं ते डॉक्टर साहेबांना बोलवतात, ते येतात साक्षीदार म्हणून. येऊन ते पिंजऱ्यात शिरले की सरसकट म्हणजे काही वेळेला तर साहेब स्वतः सांगतात, म्हणजे सरकारी वकील साहेब काही बोलायच्या आधी साहेबही स्वतः सांगतात, न्यायाधीश महाराज, हा बोला, कॉलम 17 पासून सुरू करा. म्हणजे याचा अर्थ असा की तोपर्यंतच्या आधीच्या कॉलम्स किंवा त्याच्यामध्ये असलेल्या नोंदी या एक औपचारिकता आहे का, त्यांना काही महत्व नाहीये का, आणि जर नसेल तर मग त्या कशासाठी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि फक्त कॉलम 17 पासून तुम्ही सुरू करा. मग त्याच्यातनं काय काय तुम्हाला समजणार आहे आणि काय काय तुम्ही साबित करणार आहात. कारण मुळामध्ये पोस्टमॉर्टम नोट्स कशासाठी साबित करायच्या हे तर आपल्याला माहिती पाहिजे, आणि हे माहिती नसताना सरतपासणी करणं किंवा उलट तपासणी करणं या दोन्ही गोष्टी माझ्या मते बरोबर नाहीयेत. म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा आपण हे सगळं का, कशासाठी, याचा आपण विचार करू. माणूस जिवंत असताना आणि माणूस मेल्यानंतर अशा दोन्ही वेळेला त्याची वैद्यकीय तपासणी विविध कारणांसाठी केली जाऊ शकते, की जी तपासणी पुढे कोर्टामध्ये वापरली जाते, कोर्टामध्ये सादर केली जाते. एक्झामिनेशन ऑफ अ लिव्हिंग पर्सन अँड एक्झामिनेशन ऑफ अ डेड पर्सन, अशा दोन्ही प्रकारच्या तपासण्या या मेडिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये आवश्यक आहेत आणि रेलेव्हंट आहेत, ससंदर्भित आहेत. फक्त या दोन्ही तपासण्या कशासाठी असतात आणि त्याच्यातनं काय दिसून येतं याची आपण साध्यंत माहिती घेणं आवश्यक असतं. सगळ्यात आधी मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा विचार करायचा तर पहिल्यांदा वकिलांना सुद्धा आपल्याला आधी आपल्या शरीराची माहिती पाहिजे. आपण जर बघितलं असेल की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स वरती असणारी जी वापरली जाणारी पुस्तकं आहेत, डॉक्टर मोदींचं पुस्तक आहे, डॉक्टर टेलरचं पुस्तक आहे, ही जी सगळी पुस्तकं आहेत, डॉक्टर पारेखांचं पुस्तक आहे, या सगळ्या पुस्तकांमध्ये माणसाच्या शरीर रचनेविषयी, ह्युमन अनाटॉमी विषयी आधी माहिती दिलेली असते. ती आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे. मी जसं मगाशी आपल्याला सांगितलं की आपण आपल्याकडे असणारा एकूण वेळ आणि आपण ज्या पद्धतीने आता हे बोलतो आहोत वेबिनारमध्ये, हे सगळं लक्षात घेतल्यानंतर या अनाटॉमी बद्दल फार सविस्तर सांगणं अर्थातच शक्य होणार नाही. कारण ते जर आपण त्याच्यामध्ये वेळ घालवला तर पुढचे जे प्रश्न आहेत किंवा अधिक आपल्याला जास्त आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तिथपर्यंत जाण्या इतकं आपल्या हाताशी वेळच राहणार नाही. म्हणून आपण अगदी उडत उडत त्याची माहिती घेऊया. थोडक्यात मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या साधारण कुठल्याही पुस्तकामध्ये आपण पाहिलं तर शरीरशास्त्राची मूलभूत माहिती त्याच्यात दिलेली असते, आणि आपल्या क्षेत्रामधल्या लोकांच्यासाठी ही मूलभूत माहिती कशासाठी लागते तर एखादी जखम एखाद्या व्यक्तीला झाली तर ती जखम कुठे झाली, कोणत्या पार्टवर झाली, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, त्या जखमेचं स्वरूप कसं असतं, यासारख्या गोष्टींच्या आधारावर काही निष्कर्ष काढायचा असेल तर तो निष्कर्ष काढण्यासाठी म्हणून शरीराची जेवढी माहिती गरजेची आहे तेवढी करून घ्यायला पाहिजे. माणसाच्या शरीराचं जे सांगाडा असतो, मुख्य सांगाडा, तो बोनी सिस्टीम जी आपली आहे ती असते, हाडांचा सापळा कुठल्याही माणसाचा. मग त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे त्याच्यावरती मांस असतं, मज्जारज्जू असतात, त्याच्यामध्ये पेशी असतात, त्याच्यावर त्वचा असते, असं सगळं मिळून ऑर्गन्स असतात मध्ये आणि माणूस तयार होतो. तेव्हा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून माणसाच्या शरीराची
अगोदर हाडांची रचना आणि शरीरामध्ये काम करणाऱ्या इतर ज्या सिस्टीम्स आहेत वेगवेगळ्या बॉडी सिस्टीम्स, यांच्याबद्दल आपल्याला फक्त थोडीशी माहिती करून घेणं आवश्यक आहे. ती आपण आधी माहिती करून घ्यायला पाहिजे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास करताना. की सर्वप्रथम एकूण माणसाच्या शरीर रचनेचे भाग कसे किंवा काय दृष्टीने विचार केला जातो. तर असं बघा की मुळामध्ये अगदी ढोबळमानाने बघितलं तर माणसाच्या शरीराचे 3 प्रमुख भाग आपण गृहीत धरतो. एक म्हणजे आपण ज्याला शिर हा शब्द वापरतो, हेड. आणि याच्यामध्ये हेड याचा अर्थ हा संपूर्ण एवढा भाग म्हणजे हेड नेक इथपर्यंतचा सगळा फेस, हेड, फेस आणि नेक, खांद्याच्या वरचा भाग, हा एक भाग असतो. दुसरा पार्ट आहे ज्याला आपण धड हा शब्द वापरतो मराठीमध्ये. तो धड हा भाग म्हणजे खांद्यापासून खाली कमरेपर्यंतचा भाग. हा ट्रंक आपण ज्याला म्हणतो, हा दुसरा भाग त्याच्यातला. आणि तिसरा भाग एक्स्ट्रीमिटीज असा शब्द त्याला वापरलेला आहे. म्हणजे त्याला फुटणारे जे अवयव आहेत, म्हणजे वरच्या बाजूला 2 हात आणि खाली 2 पाय. तर 2 हात ह्या अपर एक्स्ट्रीमिटीज आणि 2 पाय ह्या लोअर एक्स्ट्रीमिटीज, सगळे मिळून चारही मिळून एक्स्ट्रीमिटीज. म्हणजे हेड अँड नेक हा एक भाग, ट्रंक हा दुसरा भाग आणि एक्स्ट्रीमिटीज हा तिसरा भाग. अशा प्रकारे शरीराची विभागणी होत असते. जखमांचं लोकेशन कुठे आहे, काय आहे हे जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. आपण जर बघितलं की या प्रत्येक ठिकाणी जी हाडांची रचना आहे ती पुन्हा म्हणजे मी म्हणजे माझा नाईलाज आहे, पण ही इतक्या सविस्तर आपल्याला बघता येणार नाही. उदाहरणार्थ आता नुसत्या हेडच्या बाबत आपण विचार केला कवटीचा, तर त्याच्यामध्ये असणारी हाडं किती आहेत, कुठली आहेत, ती एकमेकांना कशी जोडली गेलेली आहेत, याच्यामध्ये सुद्धा कितीतरी आपल्याला सविस्तर माहिती घेता येते आणि घेणं योग्यही आहे. फक्त ते आता शक्य होणार नाही. थोडक्यात सांगायचं तर एकूण कवटीवरती असणारी जी हाडं आहेत, फ्रंटल बोन आहे, ऑसिपिटल बोन्स आहेत, परायटल बोन्स आहेत, ही जी सगळी आहेत, तर या सगळ्या वेगवेगळ्या हाडांचं, इकडचं आहे मॅन्डिबल आहे हे, तर या सगळ्या हाडांची रचना आपल्याला आधी माहिती करून घ्यावी लागते. आता या इथे 2 हाडांची पेअर असते, तशीच गुडघ्याच्या खाली 2 हाडांची पेअर असते. फ्रॅक्चर झालं तर ते कोणतं आधी होतं, कोणतं नंतर होतं, या सगळ्या दृष्टिकोनातून या सगळ्या हाडांची रचना आणि त्या हाडांचं स्थान शरीरातलं याची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे रिब्स असतात आपल्या माणसाच्या, बरगड्या, त्या बरगड्या सगळ्याच्या सगळ्या जोडलेल्या नसतात. त्या बरगड्यांचा एकूण जो सापळा आहे त्यातल्या काही बरगड्या या पूर्ण राऊंड असतात एकमेकांना जोडलेल्या, आणि खालच्या बाजूच्या ज्या काही आहेत ती फक्त एकच बाजू जोडलेली असते मधल्या त्या याला उरोस्थीला, आणि बाकीची एका बाजूला सोडून दिलेलं असतं. ही जी सगळी रचना आहे, ही सगळी रचना आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे उद्या समजा असा लागते की एखाद्याने दुसऱ्याला जोरात बुक्का मारला, एकाची बरगडी तुटली, एकाची नाही तुटली, तर बरगडी हा शब्द नुसता आपण जेव्हा वापरतो तेव्हा याच्यातल्या एवढ्या बरगड्यांपैकी कोणत्या बरगडीचा उल्लेख करतो आहे त्याच्यातल्या, कारण काही अशा असतात की ज्यांना दोन्हीकडनं सपोर्ट आहे, त्या तुटणं तसं अवघड असतं. आणि एखाद्या काही ठिकाणच्या अशा असतात की ज्या मुळातच एकाच बाजूने सपोर्ट आहे, त्यामुळे त्या तुलनेने लवकर तुटू शकतात. मग जो फोर्स होता तो काय उद्देशाने होता, खरोखर जोरात होता का नव्हता, यासारख्या गोष्टींवरती ज्या वेळेला न्यायालयाला निर्णय द्यायची वेळ येते तेव्हा या मूलभूत ज्ञानाचा आपल्याला उपयोग होत असतो. डॉक्टर तर सांगतातच, पण डॉक्टर जे सांगतात त्याच्यावरती जर तुम्हाला काही वेगळं मत व्यक्त करायचं असेल, त्यातनं वेगळा निष्कर्ष काढायचा असेल, तर आपल्याला माहिती द्यायची आवश्यक आहे. तर ही हाडांची रचना असते. हाडांच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्याची अशी आहे, मेडिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये वापरली जाते की माणसाच्या शरीरामध्ये तो जन्माला येतो तेव्हा 206 पेक्षा जास्त हाडं असतात प्रत्यक्षात, आणि पुढे ती हाडं काही त्याच्यातली विशिष्ट हाडं ही एकमेकांना जुळतात आणि मग एकूण हाडांची संख्या कमी होते. आता ही जी हाडांची जुळणी आहे, या हाडांच्या जुळणीला वैद्यक शास्त्रामध्ये एक नाव आहे, त्याला म्हणतात ऑसिफिकेशन ऑफ बोन्स. तर याचा वापर आपल्याला केव्हा केला जातो, केव्हा करता येतो. एखाद्या व्यक्तीचं वय काय, तो मेजर आहे का नाही, हे जेव्हा बघायची वेळ येते, असं गृहीत धरू आपण की ती व्यक्ती
त्या व्यक्तीबद्दल कोणाला काही माहितीच नाहीये, अज्ञात व्यक्तीचं ते विषय चाललेला आहे, किंवा ती व्यक्ती, मुलगा असो मुलगी असो, हे इतक्या गरीब घराण्यातून किंवा अशा ठिकाणाहून आलेले आहेत की ज्यांना स्वतःच्या वयाबद्दल काही माहिती नाही, जन्माबद्दल काही माहिती नाही, त्याच्या नोंदी कुठे नाहीत, काहीच नाही. किंवा मग आता अलीकडच्या काळातला जर विचार केला तर त्याचं खरं वय काय हे तो आपल्या बचावाचा एक भाग म्हणून जाणून बुजून काहीतरी चुकीचं सांगतोय, खोटं सांगतोय, ती पण शक्यता आहे. यातलं काहीही असलं तरी मग वैद्यकशास्त्राच्या आधारे ते वय कसं निश्चित करता येतं, तर त्याच्यासाठी ही ऑसिफिकेशन टेस्ट वापरता येते की हाडांची जुळणी कुठल्या कुठल्या हाडांची किती जुळणी झालेली आहे, किती प्रमाणात झालेली आहे, याचं जे कोष्टक दिलेलं असतं वैद्यकशास्त्रात, त्याच्या आधारे डॉक्टर हे मत व्यक्त करू शकतात की या व्यक्तीचं वय किती असलं पाहिजे. आणि हे जे काही मत व्यक्त केलं जातं या मतामध्ये साधारण एक वर्ष ते 1.5 वर्ष इथपर्यंतचा मागं पुढं होऊ शकतो. पण तोंडाने सांगणारी व्यक्ती खोटं सांगत असेल, खोटे दस्तऐवज तयार करून घेत असेल जन्माचे, तर वैद्यकशास्त्र त्याला व्यवस्थित उत्तर देऊ शकतं. आपल्या क्षेत्रामध्ये अनेकदा आर्ग्युमेंट्स करताना, युक्तिवाद करताना आपण वाक्य ऐकलं असेल की मॅन मे टेल लाय बट सायन्स डज नॉट, असं नेहमी म्हणतात की शास्त्र खोटं बोलणार नाही, माणूस खोटं बोलू शकतो. तर हे जे शास्त्र खोटं बोलत नाही, हे खोटं न बोलणारं शास्त्र कसं खरं बोलतं हे फक्त आपल्याला माहिती पाहिजे. कारण शास्त्र काहीतरी त्याला जे म्हणायचं ते म्हणतं, त्याचा अर्थ काय लावायचा हा आपल्याला माहिती पाहिजे. शास्त्र काही तुम्हाला सरसकट सांगणार नाही की उत्तर मी इतकी वर्ष असं उत्तर देतो. शास्त्र तुम्हाला फक्त कशा प्रकारे त्याच्यातनं निष्कर्ष काढायचा हे सांगू शकतं आणि ते खोटं सांगणार नाही. तर हा झाला हाडांचा भाग आहे. त्याच्यानंतर शरीरात ज्या वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात त्या सिस्टीम्स मध्ये महत्वाची म्हणजे एक सेंट्रल नर्वस सिस्टीम CNS, त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, इन्क्लुडिंग युरिनरी सिस्टीम. या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, या यंत्रणा आहेत, या प्रमुख यंत्रणा आहेत. या प्रत्येक यंत्रणेचं वेगळं स्थान आहे, प्रत्येक यंत्रणेची आपले आपले घटक आहेत. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीमचा जर आपण विचार केला तर त्याचे मुख्य घटक काय, तर शरीरामध्ये असणाऱ्या सगळ्या एकूण रोहिण्या आणि नीला म्हणजे आर्टरीज आणि वेन्स आणि त्याच्या जोडीने असणाऱ्या बारीक बारीक कॅपिलरीज, केशवाहिन्या, यांचं जे एकूण जाळं आहे ते जाळं तयार करून आणि त्याचं सगळ्याचं मुख्य सेंटर हृदय. दिस इज युअर सर्क्युलेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये नाक आहे, त्याच्यानंतर तुमचा घसा आहे, फुफ्फुस आहेत आणि श्वासनलिका आहे. तर अशा वेगवेगळ्या घटकांनी मिळून एक एक यंत्रणा कार्यरत होत असते आणि त्या यंत्रणेशी संबंधित ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचं स्थान आणि त्याचं कार्य हे जर आपल्याला माहिती असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यावर झालेला आघात किंवा त्याच्यावर झालेला काही परिणाम हा तपासणीमध्ये आपल्याला जो दिसून येतो त्याचा अर्थ काय लावायचा हे आपण ठरवू शकतो. आणि तो अर्थ डॉक्टर जे सांगतात कोर्टात येऊन तो जर आपल्याला कबूल नसेल, मान्य नसेल, तर तो का मान्य करत नाही आपण, याचं उत्तर आपल्याला मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या पुस्तकात मिळू शकतं किंवा या विषयात मिळू शकतं. आपण या सगळ्या सिस्टीम्सच्या बाबत मी जसं आधीच सांगितलं की आपण फार सविस्तर माहिती घेऊ शकणार नाही, तेव्हा आपण सरळ एक्झामिनेशन ऑफ लिव्हिंग पर्सन आणि एक्झामिनेशन ऑफ डेड पर्सन या विषयाकडे वळूया. थोडक्यात सांगायचं तर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स मध्ये वकिलांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात जो कळीचा भाग असतो किंवा नेहमी लागणारा, आवश्यक असणारा आणि ज्याबाबत कायम आपल्या मनात काही ना काही शंका असतात तो भाग म्हणजे एक्झामिनेशन ऑफ अ डेड पर्सन, दॅट इज टू से पोस्टमॉर्टेम नोट्स. त्याच्याकडे आपण आता वळू. पोस्टमॉर्टेम नोट्स या शब्दामध्ये त्या पोस्टमॉर्टेम नोट्स पोस्टमॉर्टेम हा शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो. हे चुकीचं आहे कारण पोस्टमॉर्टेम या शब्दाचा अर्थ असा की फक्त मृत्यूनंतर, पोस्ट आणि मॉर्टेम. तर पोस्टमॉर्टेम एक्झामिनेशन, ऑटॉप्सी ती होत असते. आपल्याकडं या
पोस्टमॉर्टेमच्या नोंदी कशा घ्यायच्या याच्यासाठी एक सरकारने ठरवून दिलेला फॉर्मॅट आहे, ज्याला आपण पोस्टमॉर्टेम नोट्सचा ठरलेला फॉर्मॅट म्हणतो. त्या विशिष्ट कॉलम मध्ये 21 कॉलम मध्ये मिळून ती सगळी माहिती डॉक्टरांनी भरणं अपेक्षित असतं. आपल्याला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, मला कल्पना नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो की सगळीकडं प्रत्येक राज्यामध्ये त्यांचं आपल्याकडे महाराष्ट्रात सांगायचं तर महाराष्ट्रापुरतं सुद्धा महाराष्ट्रामध्येही एक हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल नावाचा प्रकार असतो. आपल्याकडे 1976 पासून तो आहे. आजकाल तो तयार झालेला अशातला भाग नाही, कधीच आहे. तर हे जे हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल आहे, या मॅन्युअल मध्ये 2 भाग असतात. त्यातला एक भाग हा त्यांचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सगळा भाग आहे, आणि दुसऱ्या भागामध्ये काही जी नियमावली दिलेली आहे ती नियमावली डॉक्टरांनी पोस्टमॉर्टेम किंवा जिवंत रुग्णाची तपासणी कशी करायची, त्याच्या नोंदी कशा ठेवायच्या या संदर्भात आहे. तर त्याच्यामध्ये 12 म्हणजे चॅप्टर 12 जो आहे त्याच्यातला आहे, त्या 12 नंबरच्या चॅप्टर मध्ये असणारे जे सगळे नियम आहेत ते पोस्टमॉर्टेम एक्झामिनेशनशी संबंधित. आपण ते जरूर बघा, कारण आता सोपं आहे, नेटवरती उपलब्ध असतं. तुम्ही हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल असं सर्च टाकला की तुम्हाला आपोआपच येईल ते पुढे. त्याच्यामध्ये कोणत्याही डॉक्टरांनी पोस्टमॉर्टेम एक्झामिनेशन कसं करावं, कसं केलं पाहिजे याची गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ती नियमावली आहे, ती बंधनकारक नियमावली आहे. दुर्दैवाने होतंय असं की ती नियमावली फारच थोड्या प्रमाणात पाळली जाते, आणि त्याचं कारण असं आहे, आणखीन दुर्दैवाची गोष्ट, त्याचं कारण असं आहे की अशा प्रकारे काही मॅन्युअल आहे, अशा प्रकारे काही नियमावली केलेली आहे, या गोष्टीची अनेकांना माहिती नसते. डॉक्टरांना असली किंवा नसली आपल्याला कल्पना नाही, कदाचित त्यांनाही माहिती नसते. पण जे तपास करतात पोलीस, त्या पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती नसते. पोलीस अधिकाऱ्याला चार्जशीट दाखल करेपर्यंत. नंतर काही वेळेला असं दिसून येतं की जे सरकारी वकील तो खटला चालवतात त्यांना त्याची माहिती नसते. समोरच्या बाजूने आरोपीचा बचाव करण्यासाठी जे वकील येतात त्यांना त्याची माहिती नसते. आणि जे या सगळ्यामध्ये निर्णय देणार आहेत त्या न्यायाधीशांना सुद्धा माहिती नसते की असं काही मॅन्युअल आहे, त्याच्यात काही नियम आहेत. मग त्याचा परिणाम असा होतो की एखादी गोष्ट त्याच्यामध्ये नसली लिहिलेली तरी देखील सगळे लोक चालतंय त्याने काय फरक पडतो असं म्हणून पुढे जातात. पण जर ती नियमावली आपण नीट बघितली, म्हणजे 12 नंबरच्या चॅप्टर मधली, तर आपल्याला असं लक्षात येईल की अत्यंत काटेकोर नियम त्याच्यासाठी केलेले. पोस्टमॉर्टेम एक्झामिनेशन कसं करायचं, त्याचं महत्व काय हे त्याच्यातनं दिसलेलं. आणि आपण जे म्हणतो की फारसं कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा गांभीर्याने घेत नाही, त्याचं कारण काय असेल तुम्हाला काय वाटतं? त्याचं कारण महत्वाचं एक आहे की मुळात पोस्टमॉर्टेम नोट्स शाबित करणं ही गोष्ट सुद्धा आपण एक औपचारिकता म्हणून कोर्टामध्ये केली जाते. की खटला आहे ना, खुनाचा खटला आहे किंवा आत्महत्येचा खटला आहे किंवा हा माणूस मेला होता, बस त्याच्यापुरतं बघा. त्याच्यामध्ये फक्त काय की त्याच्या शरीरावर दिसणाऱ्या जखमा कोणत्या आहेत तेवढंच गोष्टीला जास्त महत्व दिलं जातं. मी जसं मगाशी सांगितलं की सगळ्यांना घाई असते कॉलम 17 वरती जाण्याची. जणू काही दृश्य जखमांच्या पेक्षा त्या मृत शरीरामध्ये बाकी बघण्यासारखं काही नाहीये कायद्याच्या दृष्टीने. अशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो आणि त्याचा परिणाम असा होतो की ज्या गोष्टी, जी तथ्य न्यायालयासमोर नीट साबित व्हायला पाहिजेत ती होत नाही, किंवा नीट चॅलेंज व्हायला पाहिजेत तीही होत नाही. आणि ती व्हावीत म्हणून मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास गरजेचा आहे. तेव्हा पहिल्यांदा आपल्याला हे माहिती पाहिजे की म्हणजे पोस्टमॉर्टेम एक्झामिनेशन करण्यामागचा उद्देश काय असतो, त्याच्यातनं काय साबित करायचं असतं. आपल्यापैकी पुष्कळांना हे माहिती असेल की कॉर्पस डेलिक्टी हा फौजदारी खटल्यामध्ये जरुरीचा नाहीये. मृतदेह सापडला तरच खटला होऊ शकतो, नाही तर होऊ शकत नाही असं नाही. मृतदेह कुठेही नसला, नष्ट झालेला असला किंवा आढळूनच आलेला नसला तरी सुद्धा खुनाचा खटला दाखल होऊ शकतो, चालू शकतो, अगदी शिक्षा सुद्धा होऊ शकते. मग असं असताना पोस्टमॉर्टेम नोट ही काय फक्त फॉर्मॅलिटी आहे का, औपचारिकता आहे का? तर तसं नाही. कारण एखादा खटला, एखादी स्टोरी असे शब्द वापरू आपण, प्रॉसिक्युशन स्टोरी जी काही न्यायालयापुढे आली, ती स्टोरी किती बरोबर आहे, किती चुकीची आहे
हे तर शेवटी न्यायालयाला ठरवायचं असतं ना. आणि कायदा हा खरं बोलण्याचं म्हणजे खरं बोलण्याचे सर्वाधिकार कोणालाही देत नसतो. ज्या अर्थी अमुक व्यक्ती बोलते आहे त्या अर्थी ती 100% खरंच बोलते आहे असं कायदा कधीही गृहीत धरू शकत नाही. कायद्याच्या दृष्टिकोनातून कोणीही खोटा बोलू शकतो. मग जर असं आहे तर जे काही आम्ही सांगतो आहोत ते खरं आहे हे कशाच्या आधारावर सांगणार तुम्ही? शास्त्राचा आधार तर घ्यायला लागतो ना. मग पोस्टमॉर्टम नोटने साबित करण्याच्या महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या असतात? पहिली गोष्ट म्हणजे अगदी रेअर केसेसमध्ये पण कधीतरी का असेना होतं की मृतदेहाची ओळख हा याच व्यक्तीचा मृतदेह आहे की ज्याच्या मृत्यूबद्दल हे सगळं चालू आहे. याच्यासाठी पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन उपयुक्त असू शकते. ते क्वचित घडतं पण असतं. सगळ्यात जास्त वेळेला अगदी जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये पोस्टमॉर्टम नोटचा वापर कशासाठी केला जातो? तर 2 गोष्टींसाठी केला जातो. एक म्हणजे कॉज ऑफ डेथ आणि दुसरं म्हणजे टाइम ऑफ डेथ. या 2 गोष्टींच्यासाठी या 2 गोष्टी साबित करण्यासाठी पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन गरजेची आहे. की या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला आणि या व्यक्तीचा मृत्यू साधारण केव्हा झाला असला पाहिजे. आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जर मूळ प्रॉसिक्युशनच्या कथेच्या मूळ प्रॉसिक्युशन स्टोरीच्या जवळ जाणारी असतील, त्यांनी जी काही हकीकत सांगितली त्यानुसार असतील, तर अर्थातच हा जो पुरावा आहे पोस्टमॉर्टम एक्झामिनेशनचा किंवा पोस्टमॉर्टम नोटचा हा प्रॉसिक्युशनच्या दृष्टीने त्यांना दुजोरा देणारा पुरावा होतो, कोरॉबरेट करणारा पुरावा होतो. आणि मूळ प्रॉसिक्युशन स्टोरी जे सांगते त्यापेक्षा जर पोस्टमॉर्टम काहीतरी वेगळं दर्शवत असेल तर प्रॉसिक्युशनला तो कॉन्ट्रॅडिक्ट करणारा पुरावा होतो. उदाहरणार्थ खुनाचा खटला दाखल केलेला आहे. म्हणजे कुणीतरी कोणाला तरी गळा दाबून ठार मारलं असा तो खटला आहे आणि प्रत्यक्षात पोस्टमॉर्टम नोट मध्ये जर कॉज ऑफ डेथ ही ऍस्फिक्सिया तर आलेली आहे पण बाय हँगिंग आलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर जी गोष्ट सुसाईडशी सुसंगत आहे, आत्महत्येशी सुसंगत आहे, मनुष्य हत्येशी सुसंगत नाही असं जर त्याच्यातनं दिसून आलं तर याचा अर्थ पोस्टमॉर्टमचा पुरावा हा सरकारच्या विरोधात जाणारा पुरावा आहे. म्हणूनच पोस्टमॉर्टम नोटचं महत्व हे अशासाठी आहे की कॉज ऑफ डेथ आणि टाइम ऑफ डेथ काय आहे. जिवंत व्यक्तीला जेव्हा तपासलं जातं तेव्हा मला काय झालं होतं, मी कसा डॉक्टरकडे गेलो होतो, त्यांनी मला कसं तपासलं, हे सगळं सांगण्यासाठी तो स्वतः कोर्टामध्ये येत असतो ना नंतर. त्यालाही तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये फक्त काय की तो खरं बोलतोय की नाही, का काहीतरी वाढवून सांगतोय, चुकीचं सांगतोय, इथपर्यंतच त्याचा वापर होऊ शकतो. महत्व त्याचं असतं एक्झामिनेशन ऑफ अ लिव्हिंग पर्सनचं. पण एक्झामिनेशन ऑफ डेड पर्सनचं महत्व अशासाठी आहे की मला काय झालं होतं, मी कसा मेलो हे सांगायला तो मेलेला मनुष्य थोडीच येणार आहे, नाहीच ना. त्यामुळे त्या मृत्यूचा जर प्रत्यक्षदर्शी कुठलाही पुरावा नसेल, उपलब्ध नसेल किंवा असलेला पुरावा संशयास्पद वाटत असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला, कुठे झाला, कशामुळे झाला हे सांगण्यासाठी वैद्यकीय पुरावा म्हणजेच पोस्टमॉर्टम नोट हा एकच मार्ग आपल्यापुढे शिल्लक राहतो. म्हणून त्याचं जास्त महत्व आहे. मग आता कॉज ऑफ डेथचा कडे आपण आधी विचार करू. तर कॉज ऑफ डेथ याच्यामध्ये आपण आधी मोड ऑफ डेथ आणि कॉज ऑफ डेथ या 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, त्याचा आधी विचार करू. त्याच्याबद्दल आधी मी सांगतो तुम्हाला. मोड ऑफ डेथ असं आपण कशाला म्हणतो, तर मृत्यूचे जे प्रकार आहेत, मृत्यूला पहिल्यांदा म्हणजे अगदी सगळ्यात पहिल्यांदा विचार केला तर नैसर्गिक मृत्यू आणि अनैसर्गिक मृत्यू, नॅचरल डेथ आणि अननॅचरल डेथ हे आधी 2 प्रकार लक्षात घेतले पाहिजे. नॅचरल डेथच्या बाबतीत बाकी काही म्हणण्याचं कारण नाही. नैसर्गिकरित्या शरीराचं कामकाज बंद पडून वयापरत्वे जो काही मृत्यू घडून येतो त्याला आपण म्हणतो नॅचरल डेथ. अननॅचरल डेथ जी आहे, अनैसर्गिक मृत्यू, या अननॅचरल डेथ मध्ये 3 प्रकारे मृत्यू असू शकतात. एक म्हणजे ऍक्सिडेंटल डेथ, अपघाती, दुसरा होमिसाइडल डेथ म्हणजे दुसऱ्या कोणीतरी मारलं म्हणून झालेला मृत्यू, आणि तिसरं म्हणजे सुसाइडल डेथ, स्वतःची स्वतः जीवन संपवून घेणं, आत्महत्या. त्यामुळे
अनैसर्गिक मृत्यूमध्ये, नॅचरल डेथ सोडून उरलेल्या मृत्यूंमध्ये 3 प्रकार असतात आणि नॅचरल डेथ धरून एकूण 4 प्रकार होतात. हे मोड ऑफ डेथ आहेत की ज्याच्यामध्ये खून आहे, हत्या आहे, का आत्महत्या आहे, का अपघाती आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या प्रत्येक खटल्यागणिक त्याच्यातनं दिसणारे पुरावे त्यातलं काय दर्शवतात ते आपण लक्षात घेऊ शकतो. कॉज ऑफ डेथ हा एक आणखी वेगळा प्रकार आहे, तो जास्त करून वैद्यकशास्त्राशी संबंधित आहे. कॉज ऑफ डेथ मध्ये आपण बघितलं तर पोस्टमॉर्टम नोट मध्ये अगदी शेवटची जी नोंद असते ती डॉक्टरांनी लिहायची असते की अकॉर्डिंग टू द पोस्टमॉर्टम नोट, जे काही त्यांनी बघितलं त्याच्या आधारावर कॉज ऑफ डेथ ऑर प्रॉबेबल कॉज ऑफ डेथ काय आहे हे डॉक्टरने त्याच्यात लिहायचं असतं. आता कॉज ऑफ डेथ मध्ये महत्वाच्या कोणकोणत्या आहेत? एक म्हणजे ऍस्फिक्सिया म्हणजे गुदमरणे, दुसरं म्हणजे शॉक. शॉक याचा अर्थ आपण विजेच्या तारेला हात लागल्यानंतर जो शॉक लागतो तेवढाच नाही, तोही शॉकचा एक प्रकार आहे, पण वैद्यकशास्त्रानुसार शॉक ही कल्पना अधिक विस्तृत कल्पना आहे, मोठी कल्पना आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव होणं, शरीराचं कामकाज थांबणं, या अनेक वेगवेगळ्या त्याच्यामध्ये घटना आहेत की ज्याच्यामुळे ज्याला वैद्यकशास्त्र शॉक हा शब्द वापरतं. तेव्हा डेथ, कॉज ऑफ डेथ मध्ये ऍस्फिक्सिया एक असू शकतं, शॉक असू शकतं, कोमा असू शकतं किंवा सिंकूप असू शकतं. आता सिंकूप आणि कोमा हे ऍक्च्युली एकमेकांची लहान मोठी भावंड आहेत. कोमाचंच छोटं रूप म्हणजे सिंकूप आहे. झांज येणं आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो ना, दॅट इज सिंकूप. काही वेळापुरतं तुमचे सगळे सेन्सेस बंद होऊन जातात, त्याला म्हणतात सिंकूप. आणि कोमा याचा अर्थ इनडेफिनेट, अनिश्चित कालावधीसाठी तुमच्या मेंदूचं कामकाज थांबतं, त्याला आपण म्हणतो कोमा. तेव्हा ही कॉज ऑफ डेथ असू शकतात. आता याच्यामध्ये सुद्धा ऍस्फिक्सिया हे एक कॉज ऑफ डेथ झालं. ऍस्फिक्सियाचे वेगवेगळे प्रकार असतात, कारण गुदमरणं ही जनरल कन्सेप्ट आहे. गुदमरण्याचे आणखीन वेगवेगळे प्रकार असू शकतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ऍस्फिक्सिया ड्यू टू स्ट्रँग्युलेशन, ऍस्फिक्सिया ड्यू टू हँगिंग, ऍस्फिक्सिया ड्यू टू थ्रॉटलिंग, ऍस्फिक्सिया ड्यू टू ड्राउनिंग, असे वेगवेगळी कारणं ऍस्फिक्सियाची असू शकतात. आणि या प्रत्येक कारणांच्या साठी दिसणारे, त्याच्यावरून दिसून येणारी जी पोस्टमॉर्टम नोटमध्ये असणारी जी नोंदी असतात, त्या नोंदीवरून कळतं की हे कशामुळे असेल. आपण वेळेच्या दृष्टिकोनातून फार जास्त त्याच्यात ते करू शकणार नाही, पण एक अगदी वरवर जर विचार केला तर नेहमीच घोटाळे होत असतात हँगिंग आणि स्ट्रँग्युलेशन मध्ये. म्हणजे ज्या परिस्थितीत मृतदेह दिसतो ती परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर अनेकदा असं गैरसमज होण्याची शक्यता असते किंवा चुकीचं एक पिक्चर उभं राहतं की हे ज्या पद्धतीने प्रेत दिसत आहे त्याच्यावरून त्यांनी आत्महत्या केली असावी, आणि प्रत्यक्षात नंतर लक्षात येते की नाही, आत्महत्या नाही, त्याला मारून तसं मुद्दाम लटकवलेलं. किंवा खाली उतरवल्यानंतर त्या व्यक्तीचे नातेवाईक किंवा बाकीची जी मंडळी आहेत ते रागापोटी किंवा गैरसमजापोटी सगळ्यांना सांगतात की यांना मुद्दाम गळा दाबून मारून टाकलेलं आहे. आणि नंतर लक्षात येतं पोस्टमॉर्टम मध्ये की नाही, जी चिन्ह दिसत आहेत ती चिन्ह असंच दर्शवत आहेत की या व्यक्तीने जिवंत असताना स्वतः गळफास घेतलेला होता. त्याला नंतर म्हणजे त्याला कोणी बाहेरून दाबून किंवा हे करून मारलेलं नाहीये. मग या दोन्हीच्या दिसणाऱ्या खाणाखुणा, त्यातनं निघणारे निष्कर्ष, उदाहरणार्थ आता दोन्हीकडे दोर वापरला, पण स्ट्रँग्युलेशन असेल तर तो जो दोर असतो तो पूर्ण गळ्यावरती असा पूर्ण राऊंड नेक असा असतो, कारण गळ्याभोवती त्याला वेढा देऊन दोन्ही बाजूने धरून ओढून अशा तऱ्हेने ते मारलं जातं. तेव्हा इथलं ते बोन तुटतं आणि तो मनुष्य मरतो, श्वासनलिका दाबली जाऊन. हँगिंग मध्ये कसं असतं की तो गळ्याभोवती फास्ट टाकतो आणि कुठेतरी तो लटकवतो. त्यामुळे काय होतं की इथे मानेच्या मागचा जो भाग आहे एवढा, तो थोडासा भाग हा तिथे ती तुम्हाला दोराची खूण जी असते त्याला जे म्हणतात, प्रत्यक्षामध्ये दोराचं त्याच्यातून दिसणारा वळ, तो वळ इथे पाठीमागे दिसत नाही. तर तो जो दोराचा वळ आहे तो, ते जे मार्क आहे ते त्याला इंग्रजीत म्हणतात वैद्यकशास्त्रामध्ये लिगेचर मार्क. हा लिगेचर मार्क हा संपूर्ण गळ्याभोवती आहे का व्ही आकाराचा इथे असून पाठीमागची बाजू मोकळी आहे, याच्या आधारावरती एक प्राथमिक अंदाज बांधता येतो की हे हँगिंग आहे का स्ट्रँग्युलेशन आहे. हा एक भाग झाला. असे काही वेगवेगळे त्याच्यामध्ये असणारे पॅरामीटर्स आहेत की ज्याच्या आधारावरती पोस्टमॉर्टम करताना ते डॉक्टर याच्यावर आपलं मत व्यक्त करू शकतात की हा मृत्यू हा कशामुळे होता. अनेकदा असं घडतं
की प्रत्यक्षात काहीतरी वेगळ्या कारणाने वेगळ्या पद्धतीने एखाद्याला मारून टाकलेलं असतं आणि नंतर काही कळू नये म्हणून ते प्रेत उचलून पाण्यात टाकून देतात आणि नंतर मग सगळीकडे नाही बुडून मेला किंवा बुडून मेली अशी हाकाटी उठवली जाते. आता हे करणारी माणसं खोटं बोलू शकतील किंवा ज्यांनी नंतर पाहिलं त्यांना कळणार आहे की त्या विहिरीतून काढलं त्या अर्थी विहिरीत पडून मेला असेल तो. पण पोस्टमॉर्टेम मध्ये जर लक्षात येतं की विहिरीतून वर काढलेला मनुष्य आहे, पण पोस्टमॉर्टेम केल्यानंतर जर त्याच्या फुफ्फुसात कुठेही पाणी आढळून आलं नाही, तर याचा अर्थ असा की तो जिवंत असताना त्याला खाली पाण्यात टाकलेला नाही, तो मेल्यानंतर मग ते प्रेत पाण्यात टाकलेलं. म्हणजेच थोडक्यात काय की जे कारण ते सांगतायत त्या कारणाने तो मृत्यू घडलेला नाहीये. म्हणजे दिसताना आपल्याला असं वाटतं की पाण्यामध्ये बुडून, ड्राउनिंग हा शब्द आपण त्याला वापरतो, पाण्यामध्ये बुडून मृत्यू आहे. पण नंतर लक्षात येते की नाही, शरीरातनं जो विसेरा काढला त्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात विषप्रयोग झाला होता, नंतर पाण्यात टाकलं होतं. म्हणजे कॉज ऑफ डेथ हा ऍस्फिक्सिया नाहीच आहे मुळात त्याच्यामध्ये. तर अशा ज्या घटना असतात या तुमच्या पोस्टमॉर्टेम एक्झामिनेशन मधून उघडकीला येऊ शकतात. म्हणून कॉज ऑफ डेथ हे माहिती होणं आवश्यक असतं. दुसरं आहे टाइम ऑफ डेथ. टाइम ऑफ डेथ मध्ये महत्वाचे जे घटक आहेत ज्याच्या नोंदी याच्यामध्ये पोस्टमॉर्टम नोट मध्ये केल्या जातात, ते घटक म्हणजे पहिल्यांदा म्हणजे आपण अगदी एक एक कॉलम अशा पद्धतीने जाणार नाही, पण ज्यातले महत्वाचे ज्या नोंदी असतात त्याच्यातले एक म्हणजे रिगर मॉर्टिस आणि दुसरी गोष्ट पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी आणि शेवटी तिसरी गोष्ट स्टमक अँड इट्स कंटेंट्स. सुरुवात जी होते त्याला अगदी थोड्या काय याच्यातनं त्याच्यामध्ये जनरल एक्झामिनेशन हा जो पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये शरीराची कंडिशन कशी आहे, कुलिंग ऑफ बॉडी, त्याच्यामध्ये ते प्रेत थंड आहे गरम आहे कसं आहे याची नोंद ठेवणं आवश्यक असतं. त्याचा सुद्धा एक प्राथमिक उपयोग होत असतो की मृत्यूला किती वेळ झाला हे सांगण्यासाठी. याचं कारण माणसाच्या शरीराच्या आतमध्ये तो जिवंत असताना उष्णता तयार होत असते आणि ती बाहेर पडत असते. मनुष्य मेला की ही जी आतली भट्टी असते ही बंद पडते, त्यामुळे उष्णता तयार होत नाही पण बाहेर पडण्याचं मात्र काम चालू राहतं. मग त्याचा परिणाम असा होतो की शरीर हळूहळू हळूहळू थंड होत जातं. आणि हे जे कुलिंग ऑफ बॉडी आहे हे ज्या क्रमाने होतं की इतक्या तासाला दर इतक्या मिनिटाला इतके डिग्रीज, इतक्या तासाला इतके डिग्रीज, अशा पद्धतीने तो जो चार्ट आहे त्याच्या आधारावरती शरीराचे तापमान बघून हे सांगता येतं की मृत्यूला किती वेळ झाला. जी त्याच्यामध्ये मी हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मॅन्युअलचा उल्लेख केला त्याच्यात एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जरी कॉलम नसला तरी सुद्धा डॉक्टरांनी हे बघितलं पाहिजे की शरीराचं तापमान किती होतं. आपल्याकडे काय होतं बहुतेक ठिकाणी ते फक्त वॉर्म ऑर कोल्ड एवढंच लिहितात. आता वॉर्म आणि कोल्ड ही खरं सांगायचं तर ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट आहे, सापेक्ष कल्पना आहे. खरं सांगायचं तर तिथे त्याच्यामध्ये व्यवस्थित किती डिग्रीज तुम्हाला लक्षात आले ती लिहिली पाहिजे, म्हणजे त्याच्यातनं आपल्याला उत्तर देणं सोपं जातं. दुसरा भाग जी मी जसं सांगितलं की पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी हा एक आहे. आता पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी म्हणजे काय, तर पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी याचा अर्थ मृत्यूमुळे शरीरावरती होणारा जो एक महत्वाचा परिणाम असतो तो असा असतो की आपली सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे, रक्त जे सगळ्या शरीरभर फिरत असतं, कशामुळे फिरतं, पंपिंग होतं इथे, त्या पंपमुळे सगळीकडे ते फिरतं. पंप बंद पडतो, हृदयक्रिया बंद पडते, पंप बंद पडतो. मग जे रक्त सगळ्या शरीरात फिरत असतं त्या रक्ताचं काय होणार, ते परत उलट यायला त्याला जागाच नसते ना. मग शरीर ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये ते जे रक्त आहे ते गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे खालच्या दिशेला ओढलं जातं. मग ते शरीर जर उताणं झोपवलेलं असेल तर आपल्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे नितंबांच्या बाजूला आणि खांद्याच्या मागच्या बाजूला अशा ठिकाणी ते रक्त संचय त्याचा होतो, कारण ते रक्त फिरायला आता जागा नसते, आहे तिथेच साठून राहणार. आता सध्या आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेचा वापर जर केला त्या शब्दाचा तर रक्ताचं तिथे लॉकडाऊन होतं. इकडे तिकडे जायला त्याला जागा नसते, जिथे आहे तिथेच थांबावं, जाऊ नकोस कुठे तू. आणि मग ते रक्त तिथेच राहिल्यामुळे तो जो भाग आहे त्या भागाला एक वेगळा रंग प्राप्त होतो त्याच्यामध्ये. त्या रंगाला किंवा ती परिस्थिती जी असते रक्तसंचय, या रक्तसंचयाला पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी हा शब्द आहे. आणि ती लिव्हिडिटी कुठे दिसते आहे, किती प्रमाणात दिसते, साधारण कशा प्रकारची दिसते आहे हे बघून मरताना त्या ग्रहस्थाची किंवा त्या प्रेताची परिस्थिती काय असेल, उतारणा होता, पालथा होता, कसा होता,
आणि साधारण किती वेळापूर्वी ते झालेलं आहे, कारण पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी केव्हा करायला सुरुवात होते याची जी कोष्टक आहे त्या कोष्टकानुसार किती वेळ झाला हे डॉक्टर सांगू शकतात. तेव्हा पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी हा मृत्यूची वेळ ठरवण्यासाठी असलेला आणखीन एक घटक आहे. त्याच्यानंतर रिगर मॉर्टिस. रिगर आणि मॉर्टिस. मॉर्टिस याचा अर्थ मृत्यूशी संबंधित आणि रिगर म्हणजे ताठरपणा. शरीरातले जे स्नायू असतात ते सगळे लवचिक स्नायू असतात. आता मी तुमच्याशी बोलतोय, मी हातवारे करतोय, बोलताना मी हाताची बोटं हे करू शकतो, उघडझाप करू शकतो. याचं कारण जिवंत माणसाचे स्नायू लवचिक असतात. मनुष्य मेला की स्नायूंमध्ये हा लवचिकपणा शिल्लक राहत नाही. ज्या कारणामुळे किंवा ज्या द्रव्यामुळे त्याला तो लवचिकपणा आलेला असतो ते कडक होऊन जातं द्रव्य. त्यामुळे शरीराचा पूर्णपणे लवचिकपणा जातो आणि ते ताठर होऊन जातं. आता ही ताठरता जी येते याला रिगर मॉर्टिस म्हणतात. ही एकदम येते का? नाही. तर शरीरातले जे इन्व्हॉलंटरी मसल्स आहेत, स्नायू आहेत, तिथून ती सुरुवात होते आणि हळूहळू व्हॉलंटरी मसलकडे जाते. म्हणजे शरीराचा जर विचार केला तर ताठरपणा सगळ्यात आधी कुठे येतो? इथे पापण्यांमध्ये. आपण जे उघड बंद करू शकतो ना डोळ्याच्या पापण्या, हे सगळ्यात नाजूक आहे. तर या पापण्यांमध्ये ही रिगर मॉर्टिस सगळ्यात आधी होती. म्हणूनच आपण बघितलं असेल की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे डोळे हे जी जाणकार माणसं आहेत, डॉक्टर असतील किंवा अन्य कोणी असतात, हे हाताने आधी बंद करतात. कारण ते जर एकदा उघडे राहिले आणि रिगर मॉर्टिस डेव्हलप झालं तर ते डोळे बंद होत नाहीत, ते तसेचे तसे राहतील. सगळ्यात पहिल्यांदा पापण्यांवर परिणाम होतो. म्हणून त्या पापण्या बंद कराव्या लागतात आणि मग हळूहळू करत एकेका भागामध्ये शेवटी अगदी थेट तळपायापर्यंत ही ताठरपणा हा सुरू राहतो. आणि या रिगर मॉर्टिसचा पुढचा टप्पा असा असतो की आपल्या शरीरातल्या रसायनांमध्ये होणाऱ्या बदलामुळे काही काळ उलटल्यानंतर, म्हणजे साधारण 24 तास उलटल्यानंतर हा ताठरपणा पूर्णपणे जातो आणि ते सगळे स्नायू लिबलिबीत व्हायला सुरुवात होते. त्याला म्हणतात सेकंडरी फ्लॅसिडी. तेव्हा पोस्टमॉर्टम नोट ज्या वेळेला तुम्ही लिहिता, डॉक्टर लिहितात, तेव्हा ते रिगर मॉर्टिस त्यांना दिसलं का? दिसलं असेल तर ते अनेक ठिकाणी पोस्टमॉर्टम मध्ये फक्त प्रेझेंट असं लिहिलेलं असतं. आता हे चुकीचं जरी नसलं तरी अपूर्ण आहे. प्रेझेंट म्हणजे काय? एवढ्या मोठ्या शरीरामध्ये कुठे प्रेझेंट आहे? तेव्हा डॉक्टरांनी जी नोंद करणं आवश्यक आहे की कुठे कुठे तुम्हाला ते दिसलं. आणि त्यांच्या मते जर पोस्टमॉर्टम म्हणजे त्याच्यामध्ये रिगर मॉर्टिस नव्हतं, मऊपणा आलेला होता, तर ती फ्लॅसिडिटी म्हणजे पहिली फ्लॅसिडिटी होती रिगर मॉर्टिसच्या पूर्वीची का सेकंडरी होती? ती, कारण त्या दोन्हीच्या स्वरूपामध्ये फरक असतो, तो डॉक्टर सांगू शकतात. त्याची नोंद त्यांनी ठेवायला पाहिजे, कारण त्याच्या आधारावर मृत्यूला किती वेळ उलटून गेला हे आपण सांगू शकतो. माणसाच्या पोटामध्ये असणारं अन्न, त्या अन्नाच्या आधारावर सुद्धा सांगता येतं की शेवटचं जेवण म्हणजे मील इंटेक हा या व्यक्तीने केव्हा घेतलेला आहे आणि त्याला किती वेळ होऊन गेलेला आहे. ते अन्न किती आहे, ते म्हणजे डायजेस्टेड फूड आहे का सेमी डायजेस्टेड फूड आहे, ते कुठे आहे, जठरामध्ये आहे, लहान आतड्यामध्ये आहे का मोठ्या आतड्यापर्यंत पोहोचलेलं आहे, त्याचे स्वरूप काय झालेलं आहे, म्हणजे पूर्णपणे पचलेलं आहे का अर्धवट पचलेलं आहे, वगैरे वगैरे. या सगळ्याच्या आधारावर, कारण अन्नाचं स्वरूप बघून आणि त्याचं स्थान बघून साधारण त्या प्रकारचं अन्न पचायला किती वेळ लागतो हे लक्षात घेऊन डॉक्टर हे सांगू शकतात की त्या माणसाने जेवण केव्हा केलं होतं. आणि या वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारावरती मृत्यूची वेळ ही डॉक्टर ठरवू शकतात. आता इथे तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला हे अत्यंत माहिती असणं अशासाठी आवश्यक आहे की त्याने आवर्जून मृत्यूची वेळ आणि मृत्यूचं कारण या दोन गोष्टींची माहिती डॉक्टरांकडनं घेणं जरुरीच असतं. पण दुर्दैवाने तसं केलं जात नाही. पोस्टमॉर्टम नोट आपल्या नेहमीप्रमाणे लिहितात आणि आपण जर बघितलं असेल अनेक ठिकाणी तर पोस्टमॉर्टम नोट मध्ये शेवटच्या याच्यामध्ये जिथे नोंद पाहिजे तिथे फक्त नोंद अशी करतात डॉक्टर की ओपिनियन रिझर्व्ड, विसेरा प्रिझर्व्ड, बस संपलं. विसेरा याचा अर्थ शरीराच्या आतले अवयव की जे पुढे केमिकल अनालायझरकडे पाठवतात, विषप्रयोग वगैरे असेल तर बघायला. ठीक आहे, विसेरा प्रिझर्व्ह करायला पाहिजे, पण ओपिनियन रिझर्व्ह नुसतं असं म्हणून नाही चालत ना. बरं, रिझर्व्ह जे ठेवतात ते शेवटपर्यंत तसंच ठेवतात. थेट कोर्टामध्ये खटला दाखल होऊन जातो तरी पोस्टमॉर्टम नोटमध्ये लिहिलेलं असतं ओपिनियन रिझर्व्ह, बस. आता त्याच्यामध्ये नोंद काय आहे की कॉज ऑफ डेथ ऑर प्रॉबेबल कॉज ऑफ डेथ. मग तेवढं तरी तुम्ही लिहा ना त्याच्यामध्ये, जे प्रॉबेबल आहे ते, किंवा माझ्या मते सकृतदर्शनी ऍस्फिक्सिया आहे, शॉक आहे, अमुक अमुक कारणाने आहे, इलेक्ट्रिक बर्न्स आहेत, आणि आता विसेरा येईल तेव्हा बघू.
पण हे ते स्वतःहून करत नाहीत, पोलीस त्यांच्याकडनं करून घेत नाहीत आणि पुढे कोर्टामध्ये आल्यानंतर तुम्ही असं का केलं नाही, हा प्रश्न त्यांना ना सरकारी वकील विचारतात, ना डिफेन्स काउन्सिल विचारतात, ना कोर्ट विचारतात. त्यामुळे एका प्रकारच्या सार्वत्रिक उदासीनतेमुळे ज्या ज्या गोष्टींच्या नोंदी व्हायला पाहिजेत त्या होत नाहीत आणि त्या होण्यासाठी मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हे आवश्यक आहे. मला असं वाटतं की एकूण याच्याशिवाय सुद्धा अजून पुष्कळ विषय आहे बोलण्यासारखा, पण आपण जर आता थोडं थांबलो नाही तर काही प्रश्न तुमचे असतील तर ते त्याला उत्तर देण्यात इतका वेळही हाताशी राहणार नाही. तर देसाई साहेब, मला असं वाटतं की एक प्राथमिक माहिती म्हणून मी इथपर्यंत बोललेलो आहे जवळजवळ तासभर. तो आता थांबतो आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर मला सांगा कृपया तसं. नाही सर, मला असं वाटतं की अजून एक हे पॉसिबल तुम्हाला वेळ असेल तर अजून एक हाफ एन आवर कंटिन्यू करायला हरकत नाही, कारण वी आर गोइंग ऑन अ व्हेरी नाईस लाईन अँड एव्हरीबडी इज अंडरस्टँडिंग इट, असं मला नाही, वाटतं. त्यामुळे मला नाही, वेळेचा काही प्रश्न नाहीये. माझं म्हणणं असं आहे की शंका कुठल्या असतील ना तर त्या शंकांच्या अनुषंगाने आपण आणखीन बोलू ना, म्हणजे मग त्याची उत्तरे एकीकडे मिळतात आणि विषय पुढे जातो. काय बरं, वाटतं ठीक आहे, तुम्हाला? हरकत नाही. चालेल, हरकत नाही. फक्त सर मला अजून एक वाटतं की जसं तुम्ही पोस्टमॉर्टम नोट्स बद्दल म्हणालात तसं इंजुरी सर्टिफिकेट हा एक सब्जेक्ट कव्हर केला असतात तर मग त्याच्या पुढे मी प्रश्न घेतो लगेच. ठीक आहे, मग ते चालेल त्याच्याबद्दल का? थोडं. हो हो, चालेल चालेल. हो. हे झालं आता एक्झामिनेशन ऑफ डेड पर्सन बद्दल. एक्झामिनेशन ऑफ लिव्हिंग पर्सन हा जो भाग आहे म्हणजे इंजरी सर्टिफिकेट्स, याच्याकडे आपण आता वळू. त्याला आपल्या कायद्याच्या परिभाषेमध्ये किंवा सगळीकडे जो शब्द वापरला जातो तो असतो MLC, मेडिको लीगल सर्टिफिकेट. याच्या बाबतही हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल मध्ये सूचना दिलेल्या आहेत की MLC का, कशासाठी आणि ते कशा स्वरूपात करायचं. या MLCचा सुद्धा एक ठरलेला फॉर्मॅट आहे की जो शासनाने दिलेला आहे की या स्वरूपामध्ये ते दिलं गेलं पाहिजे. MLC कशासाठी असतं? ज्या कारणासाठी पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन आहे साधारणपणे त्याच कारणासाठी MLC असतं. मुख्यत्वे कशासाठी की मेडिको लिगल सर्टिफिकेट मध्ये ती व्यक्ती, ज्या व्यक्तीचं मेडिकल एक्झामिनेशन केलेलं आहे ती व्यक्ती जेव्हा केव्हा कोर्टात जाईल, ती कोर्टात गेल्यानंतर ती आपल्याला काय झालं हे जे सांगते आहे ते कितपत बरोबर सांगते आहे, कितपत व्यवस्थित सांगते आहे का वाढवून सांगते आहे, चुकीचं सांगते आहे, याच्यासाठी MLC हे महत्वाचं असतं. आणि दुसरी गोष्ट, मेडिको लिगल सर्टिफिकेट हे अशासाठी सुद्धा महत्वाचं असतं की घटना घडल्यानंतर सेक्शन 8 एव्हिडन्स ऍक्ट नुसार इमिजिएट सबसिक्वेंट कंडक्ट त्या माणसाची काय होती हे ठरवण्यासाठी किंवा हे लक्षात घेण्यासाठी सुद्धा MLC महत्वाचं ठरू शकतं. MLC मध्ये आपण विचार करत असतो जखमांचा. मग त्याच्यासाठी आपण अगोदर जखमा म्हणजे काय याचा थोडासा विचार करू. याचाच वापर आपल्याला पोस्टमॉर्टम नोट मध्ये कॉलम 17 मध्ये होत असतं, सरफेस इंजरीज म्हणून. तोच त्या इंजरीज ज्या दिसतात तशाच इंजरीज याच्यामध्ये असतात मेडिको लिगल सर्टिफिकेट मध्ये. फरक फक्त एवढाच आहे की पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन करताना ज्या सरफेस इंजरीज दिसतात त्याच्या खाली एक सब क्लॉज असतो. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं असतं की डॉक्टरांनी तपासणी करणाऱ्या हे स्पष्टपणे लिहावं की त्यांनी पाहिलेल्या इंजरीज या अँटेमॉर्टेम होत्या का पोस्टमॉर्टेम होत्या. अँटीमॉर्टेम नाही. अँटी याचा अर्थ विरुद्ध, मृत्यूच्या विरोधात जाणाऱ्या असं नाही. अँटे याचा अर्थ अगोदरच्या. सो अँटेमॉर्टेम होत्या का पोस्टमॉर्टेम होत्या हे त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित असतं. त्या दोन्हीतनं त्या कशा ठरवायच्या हे वैद्यकशास्त्रामध्ये दिलेलं असतं. प्रत्येक इंजरीच्या स्वरूपावरून त्या इंजरीमध्ये जर तशाच प्रकारची इंजरी ही मृत शरीरावर केली तर त्याचे दिसणारे परिणाम कसे किंवा त्याचं दिसणारं स्वरूप कसं, आणि जिवंत व्यक्तीला केली तीच इंजरी तर त्याचं स्वरूप कसं. यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण हिलिंग प्रोसेस म्हणतो, ही हिलिंग प्रोसेस ही फक्त जिवंत माणसामध्ये दिसणार, मृतदेहामध्ये हिलिंग प्रोसेसच नसते. आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव, प्रचंड प्रोफ्युज्ड ब्लिडिंग हा प्रकार सुद्धा जिवंत माणसामध्ये असतो. मृत माणसामध्ये तो असणार नाही, कारण पंपिंग तोपर्यंत बंद पडलेलं आहे. त्यामुळे मृत माणसाचं रक्त उसळत नाही, पाझरतं. तर हे जे सगळे प्रकार आहेत याच्यासाठी दोन्हीकडे आपल्याला आधी इंजरीज म्हणजे काय हे माहिती पाहिजे. आपण जर विचार केला तर इंजरीज मध्ये बर्न इंजरीज हा एक त्यातला आधी महत्वाचा भाग असतो की बर्न इंजरीज हा एक अनेकदा दिसून येणारा
याचा प्रकार आहे जखमांचा. या बर्न इंजरीज मध्ये सुद्धा पोट प्रकार आणखीन आहे. कसे आहेत पोट प्रकार? व वेगवेगळे त्याला नावही आहेत आणि वेगवेगळे, मी फक्त अगदी थोडक्यात उजळणी म्हणून सांगतो त्याच्यामध्ये, की बर्न इंजरीमध्ये इलेक्ट्रिक बर्न्स असू शकतात, बरोबर आहे. विजेच्या धक्क्याने जे जळतात किंवा जी जळलेली जखम होते ती शॉक लागून, किंवा थर्मल बर्न इंजरीज असतात. थर्मल बर्न इंजरी म्हणजे प्रत्यक्ष आचेवरती हात तुम्ही धरला त्याच्याने ते लागतं, स्टोव्ह वरती, गॅसवरती, शेकोटीवरती, अशा कशा तरी त्याच्याने जे शरीर जळतं ते त्याला आपण थर्मल बर्न्स म्हणतो. किंवा त्याच्यापेक्षा आणखीन वेगळी प्रकारे असतात, त्याच्यामध्ये वाफेने होणाऱ्या ज्या बर्न्स आहेत, स्टीम बर्न्स, गरम वाफ शरीराला लागल्यामुळे सुद्धा ज्या जखमा होतात त्याही भाजल्याच्याच जखमा असतात, पण त्या थर्मल बर्न्स नसतात, त्या वेगळ्या स्वरूपाच्या असतात, त्या वाफेने होणाऱ्या जखमा असतात. उकळतं पाणी टाकल्याने होणारी जखम जी असते ती आणखीन वेगळी असते, स्काल्डिंग असते ते. या वेगवेगळ्या स्वरूपाच्या इंटेकमुळे किंवा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारणांमुळे होणाऱ्या जखमा या बर्न इंजरीज असतात. मग बर्न इंजरीचं स्वरूप महत्वाचं म्हणजे काय, की बर्न इंजरीचं मुख्य स्वरूप असं आहे की ते काही वेळेला तर विषारी वायूंमुळे सुद्धा भाजल्याच्या जखमा होऊ शकतात, जर वायूचं स्वरूप तसं असेल तर त्या वायूमुळे झालेल्या असोत, धातूमुळे झालेल्या असोत, आगीमुळे झालेल्या असोत, वाफेमुळे किंवा गरम पाण्यामुळे झालेल्या असोत, किंवा इलेक्ट्रिक शॉकमुळे झालेल्या असोत, या कुठल्याही कारणाने जरी होत असल्या तरी त्याचा महत्वाचा पार्ट असा असतो की शरीरावर जिथे ते टच होतं किंवा शरीरावरती ती गरम वस्तू जिथे तुम्हाला शरीराशी त्याचा संपर्क होतो त्या ठिकाणच्या पेशी नष्ट होतात. आणि हे जे पेशींचं नष्ट होणं आहे हे बर्न इंजरीज मधला सगळ्यात महत्वाचा घटक असतो. म्हणूनच बर्न इंजरीज, आता पेशी म्हणजे शरीरावरती त्वचा असते, या त्वचेचे उभे भाग पाडलेले आहेत, म्हणजे बाह्य त्वचा, अंतरत्वचा, त्याच्या आतली क्युटॅनियस, डर्मिक, एपिडर्मिक असे जे एकूण भाग आहेत त्या भागांना अनुसरून साधारणतः 6 डिग्रीज या धरलेल्या आहेत बर्नच्या, बर्न इंजरीजच्या. फर्स्ट डिग्री बर्न, सेकंड डिग्री बर्न, थर्ड डिग्री, फोर्थ डिग्री, फिफ्थ डिग्री आणि सिक्स्थ डिग्री. त्यातली 6वी डिग्री म्हणजे अगदी थेट हाडापर्यंत जी गेलेली आहे अशा ज्या बर्न्स असतात त्याला अगदी खोलवर गेलेल्या त्याला 6व्या डिग्रीच्या बर्न्स असं म्हणतात. काही जणांच्या मध्ये ते 4च डिग्री धरतात, काही जण त्याला 6 डिग्री पर्यंत थोडेसे आणखीन वाढवतात उपप्रकार करून. एक गोष्ट नक्की की फर्स्ट डिग्री बर्न याचा अर्थ सुपरफिशियल बर्न. आपण स्वयंपाक बिपाक करताना काही वेळेला आपण त्याला चटका लागतो किंचित, दे आर सुपरफिशियल बर्न्स, दे आर फर्स्ट डिग्री बर्न्स. तेव्हा जर तो विषय बर्न इंजरीजचा असेल तर त्याच्यामध्ये डिग्री ऑफ बर्न काय होती, 1, 2, 3, 4 हे महत्वाचं असतं, आणि डिग्रीवरून इतर गोष्टींचा तुम्ही अंदाज बांधू शकता. बर्न इंजरीच्या बरोबर मेकॅनिकल इंजरीज हा एक इंजरीचा महत्वाचा प्रकार आहे. म्हणजे कोणत्या, तर कुठल्या तरी साधनाच्या आधारे झालेल्या इंजरीज. मेकॅनिकल याचा अर्थ मशीनने झालेल्या असं नाही, कुठल्या तरी साधनाने, चाकू, सुरा, दगड, काहीही बाह्य साधनाने झालेली ही जी इंजरी असते, जखम असते, त्या जखमा या मेकॅनिकल इंजरीज या कॅटेगरीमध्ये धरल्या जातात. मग याच्यातल्या महत्वाच्या कोणत्या, तर उलट्या अनुक्रमे म्हणजे जी सगळ्यात किरकोळ स्वरूपाची तिथपासून जर सुरुवात केली तर सगळ्यात साधी किरकोळ जखम ज्याला म्हटलं जातं ती म्हणजे कॉन्ट्युजन हा शब्द त्याला वापरतात. म्हणजे सूज जी थोडीशी येते, लाली येते आणि सूज येते. एखाद्याने दुसऱ्याला जोरात मारला, चापाट मारली किंवा बुक्का मारला, काही मारलं किंवा काही एखादी गोष्ट, पण पट्टी, आता शाळेमध्ये शिक्षा करताना पट्टी मारली हातावर, तर त्याच्याने काय होतं, तर तेवढ्या त्वचेवरती तुम्हाला थोडीशी सूज आलेली दिसते, लाली आलेली दिसते आणि ती किंचित त्याला फुगवटा येतो इथल्या पेशींमुळे, याला म्हणतात कंट्युजन. ही सगळ्यात किरकोळ स्वरूपाची धरली जाते. त्याच्यानंतर खरचटल्याची जखम आपण ज्याला म्हणतो, ओरखडल्याची व खरचटल्याची जखम, त्याला इंग्रजीमध्ये ॲब्रेजन हा शब्द, म्हणजे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त पण बारीक 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 कणांनी ती तयार होणारी जखम असते. अनेक बारीक बारीक कण त्याच्यामध्ये असतात, म्हणजे रक्ताचे अनेक बारीक बारीक थेंब येतात, पण त्याच्यामधलं रक्त जे असतं ते तुमच्या या सगळ्या वरच्या म्हणजे केशवाहिन्यांमधलं रक्त ते फक्त त्याच्यात बाहेर येतं. नीला किंवा रोहिणी त्याच्याने अफेक्ट होत नसतात. व्हेन किंवा आर्टरी इथपर्यंत ते पोहोचत नाही, ते फक्त कॅपिलरीज मधनं रक्त जे बाहेर येतं त्याला म्हणतो आपण ॲब्रेजन. त्याच्यापेक्षा थोडीशी आणखीन मोठी जी जखम असते म्हणजे जी आतपर्यंत जाते त्याला म्हणतात इन्सिजन. इन्सिजन म्हणजे कापलेली जखम.
ब्लेड, चाकू, सुरा यापैकी कशाने होत असते ती इन्सिजन. इन्सिजन म्हणजे ऍक्च्युली कातडी फाटते जिथे, आणि कातडी फाटून आतपर्यंत ते जखम पोहोचते, त्याला म्हणतात इन्सिजन. मग इन्सिजनची नोंद जर करायची असेल मेडिकल लिगल सर्टिफिकेटमध्ये, तर केव्हाही त्या इन्सिजनची लांबी, रुंदी आणि खोली याची नोंद करायला पाहिजे. म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे आणि लोकेशन, म्हणजे शरीराच्या कोणत्या भागावर आहे आणि ती किती लांब आहे आणि किती खोल गेलेली आहे. कारण त्याच्या आधारावरती ती कशाने जखम झालेली असेल हे सांगता येतं. एक उदाहरण म्हणून देतो म्हणजे कसा फरक पडतो. समजा त्याने सांगताना असं सांगितलं त्या व्यक्तीने की मला एक मोठं कुऱ्हाडीने, त्याने कुऱ्हाडीच्या जो त्याचं पातं आहे ते पातं माझ्या अंगावरती जोरात मारलं आणि मला जखम झाली. आणि प्रत्यक्षामध्ये असं दिसून येतं आहे की त्याच्या शरीरावर इन्सिजन आहे, पण ते इन्सिजन ज्या ठिकाणी आहे त्या दंडावर आहे समजा, तर ते इन्सिजन इथून इथपर्यंत आहे, साधारण 3 ते 4 3 सेंटीमीटरचं इन्सिजन आहे आणि वरच्या वर आहे ते, फार फार खोलवरती गेलेलं नाहीये, सबक्युटेनियस पर्यंत, टिश्यूज पर्यंत ते पोहोचलेलं आहे आणि फाईन आहे. म्हणजे त्याच्यातनं जे दिसून येत आहे त्याचं कट, जखमेचा कट जो आहे, त्याच्या कडा ज्या आहेत, एजेस ज्या आहेत, त्या फाईन एजेस आहेत, की जी जखम ही साधारणपणे दाढीच्या ब्लेडने तुम्ही केले तर होऊ शकेल, कारण ते अगदी पातळ असतं आणि अतिशय धारदार असतं. त्यामुळे आवश्यक तेवढेच स्नायू पेशी आणि स्नायू त्याच्याने फाटतात, जास्त नाही. आणि कुऱ्हाडी सारखी गोष्ट जर मारली तर ती त्याच्यापेक्षा जास्त जोराने होईल, एवढं लहान जखम त्याच्याने होणार नाही. मग तो तोंडाने सांगत असलेली हकीकत आणि आपल्याला डोळ्याला दिसत असलेली जखम याच्यामध्ये जर तफावत पडत असेल तर त्याचा अर्थ काय लावायचा हे मग त्या डॉक्टरांनी सांगावं. कारण डॉक्टर मग सांगू शकतात की ही जे मला तुम्ही शस्त्र दाखवतायत या शस्त्राने ही अशी जखम माझ्या मते होऊ शकणार नाही. आणि मग त्याच्यातनं निष्कर्ष काय काढायचा तो न्यायाधीश महाराज नंतर काढतील. तेव्हा इन्सिजनची लांबी आणि इन्सिजनची रुंदी आणि त्याची खोली या तिन्हीचा उल्लेख मेडिको लिगल सर्टिफिकेटमध्ये लागतो. इन्सिजन नंतर एक आणखीन त्याच्याशीच संलग्न असणारी आणखीन एक जखम असते, ज्याला म्हणतात पंक्चर्ड वुंड, खुपसल्याची जखम. म्हणजे एखादा टोचा, विशेषतः टोच्यासारखी जी गोष्ट आहे ना, आपण जे कागद बिगत जोडतो कोर्टात दाखल करताना, त्याला ते हे लावतो ना आपण दोरा, तो लावण्यासाठी टोचाने त्याला करतो, किंवा बर्फ फोडताना जे वापरतो, अशा एखाद्या साधनाने जर त्या माणसाला मारलेला असेल, अंगावर हल्ला केला असेल, तर ते पॉइंटेड ऑब्जेक्ट असते, टोकदार, आणि ती सरळ आतमध्ये जाते. मग तिथे त्याच्यासाठी खोली जास्त महत्वाची असते, कारण लांबी रुंदीचा प्रश्न येत नाही, ती जेवढं बारीकचं भोक आहे तेवढंच असतं ते, पण आतपर्यंत गेलेलं असतं. खोली तिथे जास्त महत्वाची असते, किती आतमध्ये खुपसली गेली, फायर झाली ती, त्याची नोंद त्या मेडिको लिगल सर्टिफिकेटमध्ये व्हायला पाहिजे. पंक्चर्ड वुंड. आता उद्या जर कोणी सांगायला लागलं की पंक्चर्ड वुंड आणि कशाने झाली, तर जे तुम्ही म्हणजे त्याने डॉक्टरांना डोळ्याला दिसताना छोटीशी पंक्चर्ड वुंड दिसते, की ज्याची छोटीशी म्हणजे त्याचा व्यास जो आहे तो एका मर्यादित व्यास आहे, आणि त्यांनी भली मोठी गुप्ती जप्त केली पोलिसांनी की या गुप्तीमुळे ती झाली. त्या गुप्तीचा आकार जर बघितला तर एका बाजूला त्याला थोडीशी जाडी आहे. जर तशा आकाराची गुप्ती वापरली तर ही अशी पंक्चर्ड वुंड होणार नाही, कारण मुळामध्ये त्याच्या बाह्यकडा या एखाद्या डोळ्याच्या आकारासारख्या होतील. गुप्तीचा जर दोन्ही दुधारी गुप्ती असेल तरी सुद्धा अशा आकाराची होईल त्याच्यातून, पूर्ण राऊंड होणार नाही. म्हणजेच थोडक्यात काय की जप्त केलेलं शस्त्र, क्लेम केलेलं शस्त्र आणि दिसणारी जखम याच्यात तफावत आहे. मग पंक्चर्ड वुंड त्याच्याने, उद्या कोणी सांगायला लागलं की कुऱ्हाडीने मारलं आणि दिसताना पंक्चर्ड वुंड दिसते. आता कुऱ्हाड ही शस्त्रच असं आहे की त्याच्याने फक्त CLW किंवा इन्सिजन होऊ शकेल, पंक्चर्ड वुंड त्याच्याने होणारच नाही. इट्स नॉट पॉसिबल. म्हणूनच पंक्चर्ड वुंड हा एक आणखीन प्रकार आहे. आणि कॉन्ट्युज्ड लॅसरेटेड वुंड, फाटलेली जखम, हा सगळ्यात कॉमन एक दिसून येणारा प्रकार आहे, की जिथे आघातही असतो आणि त्याच्या जोडीने रक्तस्रावही असतो. इन्सिजन फाईन असतं, CLW फाईन नसते, कारण कॉन्ट्युज लॅसरेटेड, त्यातला लॅसरेटेड या शब्दाचा अर्थ फाटलेली, म्हणजे तेवढ्या भागातले जे एकूण तुमचे टिश्यूज आहेत, ती आहेत वेगवेगळ्या, त्या फाटून जातात, वेड्यावाकड्या फाटतात आणि आतपर्यंत ते शस्त्र जातं. त्यामुळे एकीकडे त्याचं लॅसरेशनही आहे, म्हणजे कॉन्ट्युजन आहे, लॅसरेशन आहे, आघात आहे, आणि शिवाय रक्तस्राव आहे, आतून त्याला इन्सिजनही आहे. ही जी CLW सारखी गोष्ट आहे ना, ही मोठी कुऱ्हाड म्हणा किंवा तलवार म्हणा, अशा सारख्या गोष्टींनी होऊ शकते, की ज्याच्याने जोर इतका जास्त असतो की त्याच्याने तुमची त्वचा फाटते पण आणि ती आतपर्यंत पण जाते.
म्हणून त्याला म्हणतात सीएलडब्ल्यू. आणि तीच दगडासारख्या एखाद्या गोष्टी, दगड वीट यासारख्या गोष्टीने मारलं तरी देखील सीएलडब्ल्यू होऊ शकते. सीएलडब्ल्यू असं मारलं, हाताने मारलं तर कॉन्ट्युजन होईल, पण सीएलडब्ल्यू होणार नाही, कारण हाताने तुम्ही कसंही मारलं तरी त्वचा फाटण्याचं काही कारण नाही त्याच्याने. म्हणजे थोडक्यात सांगितलेली गोष्ट, हकीकत किंवा स्टोरी आणि दिसणारी परिस्थिती याच्यात फरक पडत आहे. तेव्हा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या मेडिको लिगल सर्टिफिकेटमध्ये, एमएलसी मध्ये आवर्जून नमूद करणं डॉक्टरने आवश्यक असतं. दुसरी गोष्ट, जखमेचं म्हणजे थोडक्यात जखमेचं स्वरूप काय आहे, वेदर इट इज इन्सिजन, वेदर इट इज सीएलडब्ल्यू, वेदर इट इज पंक्चर्ड वुंड ऑर व्हॉट. एक. दुसरी गोष्ट, त्याचे डायमेन्शन्स काय आहे. दोन. तिसरी गोष्ट, त्याचं लोकेशन काय आहे, शरीरावर कुठे तुम्हाला दिसलेलं आहे. तिसरं. आणि पुढची महत्वाची गोष्ट की त्याच्या बाबतीत तुम्हाला ज्या गोष्टी स्पेसिफिकली दिसलेल्या आहेत, उदाहरणार्थ रक्तस्राव सुरू आहे, तर तिथे ब्लिडिंग प्रेझेंट हे आवर्जून लिहिणं आवश्यक आहे. कारण त्या सगळ्याचा अर्थ लावून खाली डॉक्टर लिहित असतात की तुमच्या मते या जखमा साधारण किती वेळापूर्वी झाल्या. दुर्दैवाने आपल्याला असं लक्षात येतं की अनेकदा डॉक्टर फक्त प्रॉसिक्युशनची जी म्हणजे पोलीस जे त्यांना सांगतात की डॉक्टर साहेब 2 तासापूर्वी याला मारलेलं आहे, तुमच्याकडे तपासायला आणले. डॉक्टर म्हणतात अच्छा 2 तासापूर्वी मारलंय का, ते लिहितात खाली की इंजुरीज वेअर फाउंड टू बी अबाउट 2 hours बॅक. का 2 hours बॅक ते नाही लिहित नाही. आणि ते आपण उलट तपासणीमध्ये काय विचारायचं असतं हे आपल्याला माहिती नसतं वकिलांना. उलट तपासणीत हे विचारायचं की फक्त तुम्ही पोलिसांच्या हकीकतीनुसार घटनेला 2 तास किंवा 4 तास झाले म्हणून 2 तास म्हणत असाल तर त्याला अर्थ काही नाही ना. 2 तासामध्ये तुम्हाला बघितलेल्या जखमेच्या स्वरूपामध्ये जे दिसायला पाहिजे, ज्या गोष्टी त्याच्यात लिहिल्या गेल्या पाहिजे तशा जर लिहिल्या गेल्या तर त्या 2 तासा या मताला अर्थ आहे. अदरवाईज इट्स नॉट अन ओपिनियन एव्हिडन्स ॲट ऑल. म्हणूनच मेडिको लिगल सर्टिफिकेटमध्ये इंजरीचं स्वरूप, इंजरीचं अस्तित्व आणि ती केव्हा झालेली आहे त्याचं वय, या दोन्ही गोष्टींसाठी एमएलसी हे महत्वाचं असतं. एमएलसी मध्ये असणारा जास्तीचा फायदा फक्त एवढाच आहे की एमएलसी देणारे म्हणजे ज्याला तपासलं ती व्यक्ती आणि ज्याने तपासलं ते डॉक्टर असे दोन्हीही वकिलांना उलट तपासणीसाठी नंतर उपलब्ध असतात. त्यामुळे जर त्याच्यात काही चुकीची गोष्ट लिहिली गेली असेल जी शास्त्राला धरून नाही तर आपण ती उघडकीला आणू शकतो, कोर्टाला दाखवून देऊ शकतो. तेव्हा हे आहे एमएलसीचं स्वरूप, एक्झामिनेशन ऑफ लिव्हिंग पर्सन. विचारा. थँक्यू सर. आता आपल्याला काही लोकांनी ऑलरेडी प्रश्न मला मेसेजवर टाकले आहेत आणि काही लोकांना विचारायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा देवगड वरनं मला वाटतं कौस्तुभ मराठे यांना काही प्रश्न विचारायचे आहे. कौस्तुभ. कौस्तुभ विचारायला. हॅलो, ऐकू येत आहे? हो, बोला बोला. नमस्कार सर. माझे प्रश्न असे होते, 2 प्रश्न आहेत माझे. एक म्हणजे आपण जे मगाशी सांगितलं की कॉज ऑफ डेथ आणि टाइम ऑफ डेथ पोस्टमॉर्टम रिपोर्ट संदर्भात म्हणतोय मी पर्टिक्युलरली. या व्यतिरिक्त सेक्शन 300 मध्ये जे म्हटलेलं आहे की इंजुरी, वेदर द इंजुरी इज पॉसिबल, सफिशियन्सी ऑफ इंजुरी टू कॉज डेथ. सेक्शन 300 IPC मध्ये नॉलेज ऑफ द पर्सन दॅट इंजुरी कॅन कॉज डेथ टू द विक्टिम. या पॉइंट वरती मी विचारतोय की कॉज ऑफ डेथ आणि टाइम, अँटी टाइम ऑफ म्हणजे टाइम ऑफ डेथ म्हणजे त्याला अँटी टाइम ठरवणं, या 2 उद्देशांपलीकडे इंजुरी सफिशियंट होती की नाही हा एक उद्देश असू शकतो का क्रॉस एक्झामचा, पोस्टमॉर्टमवरचा पर्टिक्युलर? नाही असेल तर त्याबद्दल आपण थोडं मार्गदर्शन करावं अशी माझी विनंती होती. आणि त्याच अनुषंगाने दुसरा एक माझा प्रश्न आहे. बऱ्याचदा असं दिसून येतं, जसं आपण मगाशी म्हटलं रिगॉर मॉर्टिसच्या कॉलम मध्ये फक्त प्रेझेंट असं म्हटलेलं असतं, काही ठिकाणी आता आमचं वेल मार्क असं म्हटलेलं असतं फक्त. वेदर दॅट कॅन ऑल्सो बी वन ऑफ द पॉइंट टू क्रॉस इन डिटेल, कारण जर असं फक्त मोघम उल्लेख केलेला असेल, वेल मार्क किंवा प्रेझेंट एवढाच उल्लेख केलेला असेल, तर रिगॉर मॉर्टिसची सायकल आहे पूर्ण डेव्हलप होण्यासाठी 12 तास, त्याच्यानंतर 12 तास आणि डिसअपिअर व्हायला 12 तास. तर हे वेल मार्क म्हणजे मधल्या 12 तासामध्ये धरता येईल क्रॉस एक्झाम असं धरून त्यावरती आपल्याला क्रॉस करता येईल का? हे 2 प्रश्न होते माझे. ठीक आहे, चालेल, देतो उत्तर देतो. यस सर. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही जे सांगितलं की एखाद्या सेक्शन 300 मध्ये जे अपेक्षित आहे की विथ द नॉलेज ऑफ कॉझिंग डेथ, त्याचं उत्तर काय द्यायचं, तर त्याचं उत्तर असं आहे
की मुळामध्ये कॉज ऑफ डेथ या शब्दामध्ये ते आपोआपच कव्हर होत असतं. कॉज ऑफ डेथ हा जर त्या पर्टिक्युलर इंजरीमुळे कॉज ऑफ डेथ असेल पोस्टमॉर्टम नुसार, तर त्या डॉक्टरांनी त्याच्यामध्ये ते मत कोर्टामध्ये ते व्यक्त करू शकतात केव्हाही ना केव्हा, की मी ज्या इंजरीज बघितल्या त्या इंजरीज दे वेर सफिशियंट इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ इव्हेंट्स टू कॉज द डेथ ऑफ एनी हेल अँड हॅपी पर्सन. हे त्याच्यामध्ये ते उत्तर देऊ शकतात. आता कसं आहे की ही गोष्ट प्रत्येक केस टू केस अशी ठरत असते. म्हणजे डोळ्याला दिसणाऱ्या जखमा वेदर दे वेर सफिशियंट टू कॉज द डेथ ऑर नॉट हे प्रत्येक खटल्यामध्ये रेलेव्हंट असेलच असं नाही. अच्छा. इथे ते रेलेव्हंट असेल अशा ठिकाणी त्या पर्टिक्युलर केस मधल्या सरकारी वकिलांनी डॉक्टरांना स्पेसिफिक प्रश्न विचारून त्यांच्याकडनं ती उत्तर रेकॉर्डवर आणून घ्यायचं असतं केव्हाही. कारण एक गोष्ट नक्की आहे की जखमा असल्या तरच तो मृत्यू होतो अशातला त्याच्यातला तो भाग नसतो. मृत्यू ही अनेक कारणांनी होऊ शकतो. जसं मी सांगितलं की एखाद्या माणसाला विहिरीत ढकलून दिलं, तर विहिरीत ढकलून दिल्यानंतर तो तिथे खाली मेला, तर त्या व्यक्तीचं इंटेन्शन काय होतं त्याला ढकलण्यामागचं हे कोर्ट बघणार शेवटी. वेदर द इंजरीज विच इज सस्टेन्ड व्हाईल फॉलिंग टू द वेल वेदर दे वर सफिशियंट टू कॉज दिस डेथ ऑर नॉट हा त्याच्यामध्ये रेलेव्हंट इश्यू असणार नाही ना. पण आता मी एक खटला चालवलेला होता म्हणून मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ की एकाने दुसऱ्याच्या पोटात मारामारी करताना जोरात बुक्का मारला होता. आता असं झालं की तो बुक्का मारल्यानंतर त्या समोरच्या माणसाच्या पोटात त्याची स्प्लीन फाटली, लिव्हर फाटलं आणि तो मेला रक्तस्रावाने. अशी स्टोरी होती. अगदी असंच त्यांचं म्हणणं आहे की पोस्टमॉर्टम मध्ये शरीराच्या वर कुठेही जखम नाही, फक्त पोटावरती किंचित स्वेलिंग त्याने असल्याचं दाखवलं होतं, पण इंटरनल हॅमरेज होतं. आता त्या केसमध्ये असं नंतर लक्षात आलं, दिसून आलं की जो मनुष्य मेला तो अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अल्कोहोलिक होता आणि त्याच्यामुळे ऑलरेडी त्या हेवी अल्कोहोलमुळे त्याचं लिव्हर हे एनलार्ज झालेलं होतं, मोठं झालेलं होतं आणि ते सहज थोड्याशा आघाताने फाटण्यासारखं होतं. त्यामुळे मारामारी करताना जसं त्याने मारलं तसं याने मारलं. ह्या माणसाला मारताना आपल्या एका बुक्क्याचा काय परिणाम होणार आहे याचा काहीच अंदाज आला नाही त्याच्यातनं, पण तो मनुष्य मरायचा तो मेला. त्यामुळे झालं काय की त्या खटल्यामध्ये कोर्टाने त्याला फक्त 323 खाली दोषी ठरवलं, 302 खाली ठरवलं नाही. तेव्हा एखादा घडलेला मृत्यू किंवा एखादी झालेली जखम ही ऑर्डिनरी कोर्स मध्ये त्या जखमेच्या मुळे मृत्यू घडेल का नाही घडणार असा जर मुद्दा असेल तर तो त्या सरकारी वकिलांनी त्या डॉक्टरांना विचारून रेकॉर्डवरती आणायला पाहिजे. त्याच्यासाठीच आहे. आणि अर्थातच त्यांनी आणला तर तो कसा नव्हता हे आरोपीच्या वकिलांनी आपल्या पद्धतीने सांगायचं केव्हाही. कारण इट बिकम्स अ क्वेश्चन ऑफ फॅक्ट. ठीक आहे, त्याला असं 2+2=4 असं कुठलेही सूत्र आपण नाही लावू शकणार त्याला. हा पहिला मुद्दा झाला तुमचा. आणि दुसरं जर तुम्ही मला विचारलेलं होतं त्याच्यामध्ये की पोस्टमॉर्टेम रिगर मॉर्टिस हे तर मी तुम्हाला म्हणतोच ना की त्याच्यामध्ये त्या हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल मध्ये दिलेल्या प्रमाणे जेवढं व्यवस्थित नोंदी ठेवायला पाहिजे तेवढ्या ठेवल्या जात नाही. आणि का जात नाही तर त्याच्यावरती प्रश्न कोणी विचारत नाही, कोणी फारसा आक्षेपही घेत नाही. म्हणून आपण आपल्यापासून जरी सुरुवात केली की नाही डॉक्टर हे जे तुम्ही लिहिलंय हे अपूर्ण आहे, चुकीचं आहे, कारण पोस्टमॉर्टेम आपलं याच्यामध्ये रिगर मॉर्टिस डेव्हलप होताना या 3 स्टेजेस असतात. प्रायमरी फ्लॅसिडिटी असते, मग रिगर मॉर्टिस असतं, मग सेकंडरी फ्लॅसिडिटी असते. तुम्हाला दिसले तरी ते कुठे दिसले, कोणत्या प्रमाणात दिसले, वेल मार्क्ड हा शब्द असला तरी वेल मार्क ऑल ओव्हर द बॉडी का कोणकोणत्या भागामध्ये होते आणि त्याच्या आधारे तुम्ही कसं आता ऑल ओव्हर द बॉडी समजा म्हटलं तर याचा अर्थ सेटॉनची क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे मग किती तास झाले असतील हे डॉक्टर सांगू शकतात. आणि आपल्या मते ते जर चुकीचं सांगत असतील तर आपण कुठल्याही स्टँडर्ड मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या पुस्तकाचा आधार घेऊन तुमचं म्हणणं कसं चुकीचं आहे हे नंतर आर्ग्युमेंट मध्ये कोर्टाला सांगू शकतो. डॉक्टरांना त्यांचं मत ते व्यक्त करू द्या. मग ते चुकीचं का बरोबर हा आपला युक्तिवादाचा प्रश्न आहे तेव्हा. सर अजून एक शंका होती संग्राम, इफ यू मे परमिट. हॅलो, बोला. सर आपण मगाशी इंजुरी सर्टिफिकेट किंवा इन्साइज वुंडच्या संदर्भामध्ये डायमेन्शन्स कंपल्सरी आहेत आपण म्हणालात, ज्यामध्ये लेंथ, ब्रेड्थ आणि डेप्थ ही कंपल्सरी आहे इन्साइज वुंड पर्टिक्युलरली असताना. आता माझ्याकडे एक मॅटर असा आहे ज्यामध्ये डेप्थ लिहिताना बोन डेप्थ किंवा ऍब्डोमिनल डेप्थ अशा पद्धतीने लिहिली गेलेली आहे किंवा विड्थ लिहिताना फिंगरच्या हिशोबात लिहिली गेलेली आहे. तर तसं चालू शकतं का की डॉक्टर हॅज लिबर्टी टू मेन्शन इन सच वे? काय माहिती का, मी मुळात कंपल्सरी हा शब्द म्हणजे मी जो शब्द वापरला तो ज्याला आपण कायद्यात मॅन्डेटरी म्हणतो
अशा अर्थाने नाही, कारण याचं कारण असं की मुळामध्ये तुम्ही ते म्हणायला जाल तर कोणत्याही कायद्यामध्ये तसं लिहिलेलं नाहीये. दिस इज अ क्वेश्चन ऑफ ज्युरिस्प्रुडन्स, शहाणपण, कायद्याचं शहाणपण, की इंजरी सर्टिफिकेट मुळात कशासाठी असतं, त्याच्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारे नोंदी ठेवताना अपेक्षा अशी आहे की त्याने हाताशी तुमच्या पट्टी आहे ना, मग त्याच्यामध्ये सेंटीमीटर मध्ये किंवा मिलीमीटर मध्ये लिहा ना ते त्याच्यामध्ये. म्हणजे हे असं अशिक्षित माणसासारखं फिंगर डिप किंवा बोन डिप असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही ते त्याच्यामध्ये लिहा त्याच्यात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ज्या अर्थी मिलीमीटर किंवा सेंटीमीटर लिहिलं नसेल तर ते मेडिकल लिगल सर्टिफिकेट आता ऍक्सेप्टेबलच नाही, असं नाहीये. यू कॅन स्टील क्रिटिसाइज इट, किंवा ज्या अर्थी या डॉक्टरांनी ते लिहिलेलं नाही आवश्यक त्या पद्धतीने, याचा अर्थ असा त्यांनी की ते नीट एक्झामिन केलेलं नाहीये. हा आपला आर्ग्युमेंटचा मुद्दा होऊ शकतो. त्यांनी करायला पाहिजे डॉक्टरांनी, हे बरोबर आहे. ओके, थँक्यू सर. प्रथमेश नाईक, वेंगुर्ला, यू कॅन आस्क युअर क्वेश्चन. प्रथमेश. हॅलो. हा प्रथमेश सर, फास्ट लवकर. बाकीचे सर जरा बाईट इंजुरी बद्दल जरा सर सांगितलं तर. कसल्या बाईट इंजुरी. ठीक. बाईट इंजुरीचा विषय असा आहे की तो काय म्हणजे बहुतांश कॉन्ट्युजनचा एक प्रकार असतो. कॉन्ट्युजनची वेगवेगळी कारणं किंवा कॉन्ट्युजनची जी वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यातला एक ह्युमन बाईट इंजुरीचा असतो. याचं कारण असं की सर्वसामान्यपणे बाईट इंजुरी ही कातडी फाटेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नेहमी आढळून येते. एखाद्या वेळेला असते, पण सर्वसामान्यपणे त्या दाताचे व्रण फक्त जे तुमच्या शरीरावर उमटतात तेवढेच, म्हणजेच कॉन्ट्युजन या स्वरूपामध्ये ते असतात. आणि कॉन्ट्युजन या स्वरूपात असल्यामुळे कॉन्ट्युजनला लागू असणारे जे काही सगळे नियम आहेत ते त्या बाईट इंजुरीला लागू पडतात, की ते त्याचा एरिया कुठे आहे. आता ते कॉन्ट्युजन हे दातांमुळे असेल तर त्या दातांची कोणती रांग त्याच्यामध्ये दिसते आहे, कुठल्या ठिकाणी दिसते आहे, कितपत त्याच्यावरती दाब पडलेला दिसतोय आणि किती वेळापूर्वी ती झालेली दिसते त्याच्यामध्ये, याच्या आधारावरती ते त्याच्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे की त्याच्यामध्ये की बाईट इंजरी याला काय असं वेगळं स्टेटस नाहीये. इट्स अ टाइप ऑफ कन्फ्युजन अँड इफ इट इज व्हेरी हार्श, जर तसा असेल तर मग तो त्याच्यामध्ये CLWचा एक प्रकार होतो, कारण त्याच्यात कातडी फाटलेली असते पुढे त्याच्यामध्ये. थँक्यू सर. सर अजून एक क्वेश्चन आहे. ऍडव्होकेट अलेन बारदेसकर, कोल्हापूर. बारदेसकर साहेब, यू जस्ट आस्क युअर क्वेश्चन. तुम्हाला काय विचारायचं आहे? तर त्यांनी मला तो प्रश्न ऍक्च्युली लिहून मेसेज केलाय, तो असा आहे. त्याच्यामध्ये एक तर ऑलरेडी तुम्ही डिफरन्स बिटवीन स्ट्रँग्युलेशन, हँगिंग अँड अदर डिफरन्स बिटवीन स्ट्रँग्युलेशन अँड हँगिंग, मी थोडक्यात मार्क हे तुम्ही ऑलरेडी थोडं एक्सप्लेन केलेलं आहे. थोडंसं सांगितलंय. मी फक्त पुढे आणखीन त्यांना सांगतो की डॉक्टर पारिखांचं पुस्तक त्यांनी पाहावं. डॉक्टर पारिखांच्या पुस्तकामध्ये त्यांनी सरळ एक चार्ट दिलेला आहे छोटा, की एका बाजूला हँगिंग, एका बाजूला स्ट्रँग्युलेशन, आणि दोन्हीमध्ये असणारे स्टँडर्ड सिम्पटम्स काय आहेत, त्याच्याने त्यांचं काम आणखीन सोपं होऊन जाईल त्याच्यातून. राईट. तर त्यानंतर ऍडव्होकेट विद्या जोशी, आय थिंक शी सध्या ती महाडला आहे. शी वॉन्ट्स टू आस्क अ क्वेश्चन. विद्या, तू प्रश्न विचारू शकतेस. हा बोल विद्या, बोल. काही नाही, आमच्या बेसिक कन्सेप्ट कव्हर करणारा एखादं पुस्तक जर रेफर केलं तर मला काही ऐकू येत नाही, त्यांचा आवाज नीट ऐकू येत नाही. हॅलो, हा, मला त्यांचा आवाज घुमतोय फार, ऐकू येत नाही. विद्या, तुझा आवाज इको होतोय, परंतु तुझा प्रश्न मला वाटतं असा आहे की जर मला मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स संदर्भात कुठलं पुस्तक रेफर करायचं असेल तर तुम्ही कुठलं पुस्तक रेफर मला म्हणजे सांगाल की चांगलं पुस्तक आहे फॉर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स? आय होप हा प्रश्न आहे. सजेस्ट करते. हो, मी सगळ्यांना दाखवतो. माझ्या वडिलांनी, माझ्या बाबांनी मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स वरती एक अत्यंत साधं आणि वकिलाच्या दृष्टिकोनातून पुस्तक लिहिलेलं आहे, जे अर्थातच मी कायम रेफर केले, कारण मी त्याचा सहलेखक होतो. आणि बाबांनी ते सगळं अभ्यास करून दिले, कारण वडिलांचा माझ्या खूप प्रचंड अभ्यास होता या मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा. मी जे काय तुमच्याशी बोलू शकतोय ते सगळं मला रेडीमेड बाबांकडून आलं म्हणून मी बोलू शकतोय. तर हे त्यांचं पुस्तक आहे. अवेलेबल आहे सर ज्युरिस्प्रुडन्स मार्केटला? अवेलेबल आहे. अवेलेबल म्हणजे आता ते असं तर घेणे, पण जर तुम्ही कळवलं मला तर मी पाठवायची किंवा याच्याने काहीतरी व्यवस्था करतो.
मग आणि पाठवा ना address. हा, एरवी तर समजा प्रत्यक्ष फिजिकल मीटिंग असली तर तिथे मी आतापर्यंत घेऊन आलेलो आहे, ठिकठिकाणी घेऊन गेलेलो आहे. आता याच्यामध्ये ते शक्य नाही. It is a private circulation. एक ते आहे, आणि नाही तर डॉक्टर मोदी आहे, डॉक्टर पारेख आहे, डॉक्टर टेलर आहेत, इतर पुष्कळ पुस्तक आहे. अच्छा सर, अजून एक क्वेश्चन होता. मनीष सातार्डेकर वेंगुर्ला. मनीष, तुम्हीच सांगा ना प्रश्न, तुम्ही सांगा. नाही सर, त्यांनी मला प्रश्न ज्यांनी दिलाय त्यांचे प्रश्न मी विचारले आणि मला प्रश्न दिलेला नाही. ठीक आहे, ठीक आहे. फक्त नुसता मेसेज टाकलाय. असेल तर मी लगेच पुढे जातो. सर मला असं विचारायचं होतं. हा हॅलो खाली असावं हॅलो. पैसे याच्यात. हा, हा बोला. मनीष, विचार विचार. कालच्या सकाळी मला असं सकाळी विचारायचं t-shirt घातला होता ना. जेव्हा t-shirt. विसारा t-shirt. रिझर्व असं जेव्हा रिमार्क मारलेला असतो, हम्म. त्यावेळी मग डेथचं कॉज ऑफ असतं ते कसं ठरवायचं? कसला रिमार्क असतो? विसारा रिझर्व असा आपला रिमार्क मारतात डॉक्टर, त्यावेळी त्याचं कॉज ऑफ डेथ कसं ठरवायचं? काय असतं मी तुम्हाला सांगतो की ते जेव्हा पोस्टमॉर्टम नोट लिहितात आणि पोलीस देतात ना, तेव्हा त्याच्यामध्ये कोणतंच मत व्यक्त करत नाही. थोडक्यात सांगायचं तर चार्जशीट Final- दाखल असताना Final डॉक्टर opinion द्यायचं. कारण दिलेलंच नसतं, तसंच चार्जशीट दाखल होतं. आणि मग ते कोर्टात जेव्हा साक्षीसाठी उभे राहतात तेव्हा सरकारी वकील त्यांना सांगतात सगळ्या बाकीची तोपर्यंत स्टोरी त्यांना कळलेली असते. मग तिथे सांगताना मात्र ते सांगतात की अकॉर्डिंग टू मी द कॉज ऑफ डेथ इज सो अँड सो. आता ही गोष्ट कोर्टाच्या आपण निदर्शनाला आणून देऊ शकतो किंवा साहेब यांनी त्यावेळेला कुठलंही मत व्यक्त केलं नव्हतं, आता ते डायरेक्ट सांगतात त्याच्यामध्ये. बरोबर. लास्ट 2 क्वेश्चन आहेत शेवटचे. तर त्याच्यामध्ये एक आहे ते कोल्हापूरवरून ॲलन बार्देसकरनी मगाशी जो राहिला तो प्रश्न असा होता की प्लीज एलॅबोरेट ऑन द एज ऑफ इंजुरी अँड हाऊ डज इट मॅटर ऑन ट्रायल. सर बेसिकली इट सीम्स की मला असं वाटतं त्यांना एज ऑफ इंजुरी संदर्भात थोडंसं डिटेल जर आपण देऊ शकलात की ही कशी फाइंड आउट करायची, त्या संदर्भातला त्यांचा प्रश्न आहे. संग्रामजी, आता एज ऑफ इंजुरी बद्दल खूप डिटेल सांगणं वेळेअभावी इतकं शक्य नाही. याचं कारण मी फक्त थोडक्यात सांगतो की प्रत्येक इंजरीच्या स्वरूपावरून त्याचा एज डिटर्मिनिंग फॅक्टर वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ कॉन्ट्युजनचा कलर हा त्याचा एज डिटर्मिनिंग फॅक्टर आहे. ॲब्रेजनचं स्काल्पिंग किंवा ॲब्रेजनचं कितपत हिलिंग झालेलं आहे हा त्याचा एज डिटर्मिनिंग फॅक्टर आहे. इन्साइज वुंडच्या ज्या फाईन कडा ज्या आहेत त्या किती फाईन आहेत किंवा कशा सुजलेल्या आहेत, किती बऱ्या झालेल्या आहेत, कुठे जुळलेल्या आहेत, हा त्याचा एज डिटर्मिनिंग फॅक्टर आहे. जर बर्न इंजरीज असतील तर बर्न इंजरीज मध्ये पाणी झालेलं आहे का, भरून आलेले आहेत का. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक इंजरी हील होत असताना, बरी होत असताना, हील होत असताना जी प्रोसेस असते त्या प्रोसेसच्या कोणत्या स्टेजला डॉक्टरांनी तपासलं त्याच्यावरती त्याचं एज हे ठरत असतं. आणि जिथे अनेकदा डॉक्टर लिहिताना फ्रेश असं लिहितात. आता फ्रेश हा परत मिसलिडिंग शब्द आहे. फ्रेशचा अर्थ असा ऍक्च्युअली की जर तुम्हाला डॉक्टरांना प्रत्यक्षात, आता उदाहरणार्थ जिथे जिथे इन्सिजन किंवा CLW असेल तर फ्रेशचा अर्थ की तुम्हाला ऍक्च्युअली ब्लिडिंग दिसलं पाहिजे तिथे. होतं काय की अनेकदा डॉक्टर नुसतंच इंजरी फ्रेश आणि ब्लिडिंग प्रेझेंट हे मात्र लिहित नाही. समथिंग विच इज नॉट पॉसिबल. इफ इट इज ए इन्सिजन, इफ इट इज CLW and if you say that it is fresh, it automatically means that you should note a bleeding there. त्यामुळे प्रत्येक इंजरीच्या स्वरूपावरून त्याचं एज हे ठरत असतं. ते एका ओळीमध्ये किंवा एका लगेच याच्याने सांगणं आपल्याला शक्य होणार नाही. मे बी तसं म्हणायला गेलं तर एक संपूर्ण लेक्चर आपल्याला फक्त एक इंजरी आणि त्याचा एज डिटर्मिनिंग फॅक्टर याच्यावरती घ्यावा लागेल. ओके सर, लास्ट क्वेश्चन एक घेतो. ॲडव्होकेट अभय फ्रॉम गोवा, अभय चिखलीकर फ्रॉम गोवा. अभय, आस्क युअर क्वेश्चन. Make it fast. Yes, sir. Good evening, sir. One small, some information about death due to poison or any some information on the sexual abuse, sir. Yes. Okay, sir. Unfortunately, we didn't have much time to go to the topic of toxicology because medical jurisprudence is a complete subject which includes toxicology. The entire name is medical jurisprudence and toxicology is concerning your question. But as today we didn't have that much time, we have not discussed at all about the question of various poisons and the effect of poisons on the body and all those things. So if any particular question is there, well, I can say about it, but the entire discussion about toxicology, it's not possible today. So do you have any specific question about a particular poison as such?
say thimet or say any other particular poison you are referring to? Sir, in that case, Abhay, you should formulate your question perfectly. आपण जो नेक्स्ट एखादं परत अजून एखादं घेऊया लेक्चर त्यावेळी डिटेल मध्ये ना विचारूया. हा अभय, विरेश, डू यू वॉन्ट टू आस्क एनी क्वेश्चन? तुला काय विचारायचं आहे का? पटकन विचार, वी आर ऑलमोस्ट कमिंग टू एंड. विरेश नाईक. Hello. हा. Whether it is necessary to cross the MO on the if he has committed any technical mistakes, if he has not followed the hospital administration manual or what, it is necessary to cross-examine him, or we can argue it. See, sir, I think what he is trying to ask is, मगाशी तुम्ही एक रेफरन्स दिला जो हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल, जसं आता आपण पोलिसांचं जे पोलीस मॅन्युअल असेल वेदर वी कॅन आस्क क्वेश्चन्स अँड ऑल दॅट. बरोबर आहे. हे बघा वकील साहेब, question is that whenever you put a question to anybody in cross examination, what is your intention behind putting those questions? You intend to show that whatever he is stating in his examination in chief is not worth credence. Okay. And to show the technical lacunas. So तुम्ही स्वतःच्या तोंडाने त्याला फक्त टेक्निकॅलिटी म्हणत असाल तर ते विचारून उपयोग नाही. So first you have to decide whether you are stepping into the shoes of a defense counsel or the prosecution counsel. तुम्ही जर डिफेन्स काउन्सिल असाल तर तुम्ही विचारलेले प्रश्न हे निव्वळ तांत्रिक होते असं तुमच्या स्वतःच्या तोंडाने तुम्ही म्हणत असाल तर त्याचा अर्थातच उपयोग काही नाही. हे जे काही गाईडलाईन्स दिलेल्या असतात, या गाईडलाईन्स कशासाठी असतात की या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कोर्टाला निर्णय घेता यावा. मला वाटतं हे जातंय, त्याचं कनेक्शन जातंय आता. संग्रामजी कनेक्शन जातंय? ऐकू येतंय का सर आता? कनेक्शन जातंय म्हटलं. आता येतंय का ऐकू आपल्याला? हो, मला ऐकू येतंय फक्त, पण पिक्चर स्टील आहे. ऐकू येतं पण व्हिडिओ स्टॉप झालेला आहे. ओके सर, आय थिंक वी शुड स्लोली क्लोज दिस डाऊन. कारण सर एवढे प्रश्न येत आहेत, एवढे मला आता जवळजवळ एक 10 ते 15 प्रश्न आले. हे सगळे प्रश्न घेतले तर डिफिकल्ट होणार. आणि 3 लोकांची सजेशन अशी आली आहे की ह्या लेक्चरचा सेकंड पार्ट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर सर माझी आपल्याला मुद्दाम रिक्वेस्ट करेन की आपण हा फर्स्ट पार्ट होता, ह्याचा एक सेकंड पार्ट लगेच पुढच्या आठवड्यात नको, पण निदान त्याच्या पुढच्या आठवड्यात तरी, म्हणजे हा कमिंग वीक सोडून त्याच्या पुढच्या याच्यामध्ये आपण सर सेकंड पार्ट घेऊया असं मला वाटतं. सर therefore I think we should conclude this session. Before that, on behalf of all the lawyers from Ratnagiri, Sindhudurg, Goa and Kolhapur, sir, I thank you very much. सर मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, आम्ही जेव्हा हा ग्रुप चालू केला तर आम्हाला डिफिकल्टी वाटत होती की आमचे किती लोक जमतील. तर आज परिस्थिती अशी आहे की आमचा 100 लोकांची मिटिंगचा होतं, हे 100 ते 100 पूर्ण होऊन जवळजवळ अजून एक 50-60 रिक्वेस्ट आल्या होत्या. त्यामुळे पुढचा आपण मीटिंग आपण ही मिनिमम 200 लोकांची करूया. आणि सर त्यावेळी आपण डिटेलमध्ये ह्या सगळ्या विषयावरती डिस्कशन करूया. माझेही काही प्रश्न आहेत, मी विचारेन. मग तुम्ही असं करा संग्रामजी, पुढच्या वेळेला अगोदर प्रश्न विचारून घ्या, मला त्या प्रश्न मेलवर पाठवा, आपण डायरेक्ट त्याच्यापासून सुरुवात करू. येस सर. I thank you on behalf of all the people over here who are in the meeting. आणि आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी परत लेक्चर घेणार आहोत त्यावेळी तुमचा फिजिकल प्रेझेन्स तिकडे महत्वाचा आहे. कारण मी पर्सनली ऑब्झर्व केलं तुम्ही कशा पद्धतीने लेक्चर देता, आणि माझ्या जिल्ह्यातल्या, रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि गोव्यातल्या लोकांसाठी हे फार महत्वाचं आहे. And therefore, sir, I again thank you very much for your lecture. It was amazing. We had a very, very great experience, which we will never forget. And this, whatever information given by you, tips given by you, will be helpful to all of us. Thank you once again, sir. On this note, sir, I will end this today's lecture. Yes. Thank you, sir. Thank you. Namaskar.